अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र वैद्य सर, सर्वांचं आपण स्वागत करूया। आणि आस्था फाउंडेशन औरंगाबाद यांच्या वतीने मी सुनीता तगारे सर्व उपस्थितांचे मनापासून स्वागत करते। गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आपल्या सर्वांमध्येच एक प्रकारची मरगळ आलेली आहे, पण आता आपण सर्व प्रकारची काळजी घेऊन हळूहळू असे उपयुक्त कार्यक्रम घेऊ शकत आहोत। आजचा आपला हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याशी निगडित अशा विषयावर आहे। स्मृतिभ्रंश म्हणजेच अल्झायमर डिमेन्शिया ही ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची मोठी गंभीर समस्या आहे। अशा व्यक्तींचा सांभाळ करणे हे त्या कुटुंबातील लोकांना, कुटुंबातील व्यक्तींना मोठं आव्हान असतं। ही होणे आणि त्याविषयी सहवेदना आणि संवेदनशीलता निर्माण करणे यासाठी संपूर्ण जगात सप्टेंबर हा स्मृतिभ्रंश जागृती महिना म्हणून साजरा केला जातो आणि त्या अनुषंगानेच आजचा आपण हा कार्यक्रम तिन्ही संस्थांच्या वतीने आयोजित केला आहे। मी प्रास्ताविक सन्माननीय व्यासपीठ आणि श्रोतृ, मी तुम्हा सर्वांचे आस्था फाउंडेशन तर्फे स्वागत करतो। सप्टेंबर महिना दिवस म्हणून आपण जागृती महिना म्हणून आपण साजरा करत असतो। आज इंडियन मेडिकल असोसिएशन औरंगाबाद, आस्था फाउंडेशन आणि सिटी केअर हॉस्पिटल, ओरियन सिटी केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त उद्यमाने हा कार्यक्रम होत आहे। या ठिकाणी आस्था फाउंडेशनबद्दलची माहिती थोडक्यात सांगण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे, ती मी पार पाडेन। आस्था फाउंडेशन या संस्थेची स्थापना 2008 मध्ये काही तरुणांनी एकत्र येऊन केली आणि आनंददायी वृद्धापकाळ म्हणजे जॉयफुल ओल्डनेस ही संकल्पना समोर ठेवून हा कार्यक्रम सुरू झाला। त्याच विश्वस्तांपैकी जी सुनीलजी अग्रवाल म्हणून आहेत, त्यांनी आस्था फाउंडेशनला 3 एकर जमीन दिली, दान केली आणि त्या ठिकाणी आस्था फाउंडेशनचं वसंत प्रभा विसावा हे स्वप्नसापासून साधारण 18 किलोमीटर आहे आणि शेंद्राळेवाडीच्या समोर जालना रोडला 3 किलोमीटर आतमध्ये आहे। त्या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून बांधकाम सुरू आहे आणि प्रगतीपथावर आहे आणि कदाचित येत्या काही दिवसामध्ये काही भाग त्याचा आपण कार्यान्वित करू शकतो। त्यासारखे सण आपण साजरे करतो आणि त्यामध्ये आस्थास्नेही व्हॉलंटियर्स आणि ट्रस्टीज हे सगळे भाग घेत असतात। आस्थाचा मग जे काही कोणी जाणीव उद्योजक आहेत त्यांच्या सहकार्याने आपण हा कोर्स चालवतो। प्रसिद्ध उद्योजक आशा सिंग यांच्या यामध्ये फार मोलाचे सहकार्य मिळते। हा कोर्स याच्यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आणि वयाची अट 18 ते 45 वर्ष अशी आहे। कोर्स फक्त एकूण 4 महिन्याचा देण्यात येते। यामध्ये वृद्धांची जी काही भावनिक, मानसिक, शारीरिक गरजा असतात त्याची पूर्तता कशा प्रकारे करायची यातले आणि त्यांचे संवाद कौशल्य कसं साधायचं याची पूर्णतः ट्रेनिंग देण्यात येते। त्यामुळं आपल्याला वृद्धांचे प्रश्न हाताळताना प्रशिक्षित वर्ग अतिशय महत्त्वाचा ठरतो आणि त्या दृष्टीनं हा उपक्रम चालू आहे। जवळजवळ आहे त्याचा किती मोठा प्रश्न आहे। विज्ञानाच्या प्रगतीमुळे आयुर्मान वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं वृद्धांची संख्या दिवसेदिवस खूप वाढत आहे। जेरियाट्रिक कोर्स नंतर आम्ही दुसरा उपक्रम फ्री व्हॅक्सिनेशनचा करतो। ऑक्टोबर महिन्यामध्ये दरवर्षी आम्ही निमोनिया प्रतिबंधक लस देतो, नारायगाव, मुकुंदवाडी अशा ठिकाणी। अल्झायमर जागृतीसाठी आम्ही दर महिन्याला, दर आठवड्याला, दर शुक्रवारी स्मृती संजीवनी क्लिनिक घेतो। त्या स्मृती संजीवनी क्लिनिकमध्ये आपला मेंदू सतत कार्यान्वित राहावा म्हणून जे काही खेळ आहेत, काही कोडी आहेत ते करून वृद्धांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची सोयी केली जाईल। सध्या वाढती संख्या लक्षात घेऊन अल्झायमर आणि डिमेन्शियाचे पेशंटही वाढत आहेत आणि हे पेशंट ज्या घरामध्ये आहेत त्या घरातल्या नातेवाईकांना वगैरे खूप त्रास होतो जातो। मग निदान काही तास तरी त्यांना रिस्पेक्ट मिळावा, काही तास तरी त्यांना मोकळी मिळावी म्हणून आम्ही अल्झायमरसाठी डे केअर सेंटर सुरू केलं। डे केअर सेंटर जवळपास कोरोना सुरू व्हायच्या 2-2.5 वर्ष फार सुंदर चालू। जयनगर जे कोणी ज्येष्ठ नागरिक होते, आमचे जे कोणी स्वयंसेवक आहेत ते आणि जे प्रशिक्षित आमच्या कोर्समधून झाले होते असे त्या दोघांनी त्यांची काळजी घेतली। कोरोनामुळे ते सध्या स्थगित केलं आहे आणि कोरोना संपल्यानंतर पुन्हा चालू करता येईल।
स्थितीमध्ये पूर्ण 1 दिवसाचं वर्कशॉप सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे कोणी व्हॉलंटियर्स आहेत त्यांच्यासाठी घेतलं आणि त्याचा खूप फायदा आम्हाला पुढच्या काळामध्ये झाला. दिवसेदिवस हे खूप वाढत आहे आणि याची भीती माणसांमध्ये निर्माण झालेली आहे, म्हणून ही जागृती अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे कार्यामध्ये तुम्हाला सर्वांचं भरघोस सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करून मी सांगतो. असोसिएशन औरंगाबाद शाखा त्याचे उपाध्यक्ष आणि औरंगाबाद शहरातले प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अनुपम टाकळकर सर, मी आस्था फाउंडेशनचे श्री करकरे सर यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर टाकळकर सरांचं स्वागत करावं. महाराष्ट्राचा हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. MCN न्यूज चॅनलतर्फे उत्कृष्ट डॉक्टर, परभणी मित्र मंडळातर्फे परभणी भूषण आणि सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे भारत सरकारच्या तंत्रज्ञान विभागातर्फे तरुण शास्त्रज्ञ हा पुरस्कार मिळालेला आहे. खूप छान. त्यांचे स्वागत करतील आस्था फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री आशिष गर्दे सर. शहरातले प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ, त्यांचं शिक्षण MBBS, DPM आणि DNB इन सायकेट्री असं झालेलं आहे. सध्या ते प्रेरणा हॉस्पिटलचे संचालक म्हणून काम करत आहेत. व्यसनमुक्ती आणि बाल मानसोपचार म्हणजे चाइल्ड सायकेट्री यामध्ये त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे आणि त्यात त्यांना विशेष रुची आहे. कंग फाउंडेशन, आय प्रोग्रेस, आस्था फाउंडेशन औरंगाबाद, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र पुणे आणि सरस्वती भुवन प्रशाला अशा अनेक सामाजिक संस्थांसोबत ते सक्रिय काम करत आहेत. त्यांचं स्वागत आस्था फाउंडेशनचे श्री जयंत सांगलीकर सरांना मी विनंती करते की डॉक्टर मोहिते सरांचं स्वागत करावं. आजार हा साथीनंतर होतो. आधी माणसाचं आयुर्मान सरासरी आयुर्मान भारतीय व्यक्तींचं कमी असल्यामुळे या आजाराचे रुग्ण आताच्या मानापेक्षा आधी कमी डायग्नोज व्हायचे, पण आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीमुळे आता ह्या रुग्णांचे डायग्नोसिस व्हायला लागलं. डिमेन्शिया आधी डायग्नोज होणं, त्यावरती योग्य ट्रीटमेंट मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे. डिमेन्शियासाठी म्हणजे परदेशात जसे वेगवेगळे डिमेन्शिया हेल्थ ग्रुप आहेत, डिमेन्शियासाठी काम करणारे अनेक संस्था आहेत, तसेच आस्था फाउंडेशनच्या रूपाने औरंगाबाद शहराला एक अत्यंत डेडिकेटेड काम करणारी संस्था आपल्याला लाभली आहे. हे आपले खरोखर भाग्य आहे. आस्था फाउंडेशनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या. डॉक्टर नरेंद्र वैद्य सगळ्या या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. एखाद्या व्यक्तीला चिकनगुन्या झाला, एखाद्या व्यक्तीला डेंग्यू झाला, तर त्या व्यक्तीला बिचारायला ताप असते, त्या व्यक्तीचं म्हणजे तो आजारी असतो. पण एकदा डिमेन्शिया झाला की त्याचं पूर्ण कुटुंबच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं. त्यामुळे डिमेन्शियाग्रस्त व्यक्तींसोबत डिमेन्शियाग्रस्त कुटुंबाचे देखील अशा कार्यशाळा घेणं आवश्यक आहे. मी आज या व्यासपीठावरती ही ग्वाही देतो की आस्था फाउंडेशन ज्या काही पुढच्या काही कार्यशाळा घेतील, ज्या काही त्या डिमेन्शिया ग्रुपसाठी काही इंडियन मेडिकल असोसिएशनकडून जे काही मदत होईल त्याबद्दल आम्ही पुढाकार घेऊ. डॉक्टर नरेंद्र वैद्य यांचे कार्य आपण सगळेजण जाणतात. यांच्या हातून उत्तरोत्तर अशी सगळ्यांना आपली सगळ्या औरंगाबादकरांची सेवा करू ही ईश्वर टाकून. नमस्कार. सर्वप्रथम मी आस्था फाउंडेशन, एस्पेशली डॉक्टर नरेंद्र वैद्य, IMA औरंगाबाद यांचा मी आभार मानतो. त्यांनी मला ही संधी दिली तुमच्यासमोर माझा जो अनुभव आहे तो शेअर करण्यासाठी. माझं थोडंसं मराठी कच्चं आहे, थोडंसं मध्ये इंग्लिश पण बोलेल, पुढे हिंदी पण बोलेल, तर तेवढं क्षमा करा. इकडच्या लाईट्स बंद करतो. ह्या आजाराबद्दल थोडीशी जनजागृती व्हावी, लवकर त्याचं निदान व्हावं आणि अशा रुग्णांना योग्य तो उपचार लवकर मिळावा आणि जिथे कुठे हा आजार ट्रीटेबल आहे, जिथं ट्रीटमेंटून बरा होण्यासारखा आहे, ती योग्य ट्रीटमेंट मिळावी आणि जिथं कदाचित कुठे ट्रीटमेंट मिळू शकत नसेल आणि हा जसा प्रोग्रेसिव्ह आजार आहे, वाढत जाणारा आजार आहे, योग्य त्यांना काळजी मिळावी हा त्याचा उद्देश असतो. तर ही
5-6 जणांपर्यंत हार्ट अटॅक म्हटलं तर आय थिंक सगळ्यांना माहिती आहे. मी इनफॅक्ट हार्ट अटॅक जर म्हटलं तर कोणी म्हणजे एज्युकेशन नसलं, इलिटरेट म्हणजे असला तरी त्याला हे माहिती आहे की बाबा हार्ट अटॅक म्हणलं की छातीत दुखतं, घाम येतो, दमलं म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो. असं जर झालं तर हृदयरोग तज्ज्ञाला दाखवायला पाहिजे. आणि मग त्यांची काय ते अँजिओग्राफी करतात, मग स्टेंट टाकतात, काहीतरी अँजिओप्लास्टी करतात. हे एव्हरीबडी नोज, सगळ्यांना माहिती आहे. तसेच असे बरेच आजार आहेत. अस्थमा, दम लागतो, त्याला काय ट्रीटमेंट केलं पाहिजे. डायबिटीस हे तर खूपच कॉमन आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये एखादा तरी रुग्ण मधुमेहाचा असतो आणि त्याची कशी काळजी घ्यायला पाहिजे हे पण माहिती आहे. स्ट्रोक कदाचित बऱ्याच जणांना माहीत नसेल. पक्षाघात, स्ट्रोक, पॅरालिसिसचा अटॅक असं म्हटलं तर मग ठीक आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे. कॅन्सर म्हटलं की सगळ्यांचं म्हणजे थांबवून जातात. आजार हा खूपच सिरियस असतो. पण हे कॉमन माणसापर्यंत माहिती गेलेली आहे, सगळ्यांपर्यंत माहिती गेलेली आहे. त्याचा एज्युकेशनचा काही संबंध नाही आहे. आणि हे आजार तसे कॉमन पण आहेत, म्हणजे बाकीच्या आजारांपेक्षा तसं स्मृतिभ्रंश, डिमेन्शियापेक्षा हे कॉमन आहेत. त्याच्यामुळे हे आजार जास्त माहिती आहे. पण आता जर डिमेन्शिया म्हणलं तर मी तेच म्हणतो की कोणाला माहिती आहे का? नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा हा एज रिलेटेड आहे, ठीक आहे ना, विसरले असतील काय, आता ह्या वयामध्ये होतच असं. हे आपण जे म्हणतो आणि त्या गोष्टीला टाळतो आणि त्या टाळल्यामुळे त्या आजाराचं योग्य निदान लवकर होत नाही, ते योग्य ट्रीटमेंटसुद्धा उशीर होतो. तर आता हे असे जे बिहेवियर असतं, स्ट्रेंज बिहेवियर म्हणू शकतो आपण. असं का होतं? म्हणजे काही जण प्रत्येक वेळेस विसरून जातात. म्हणजे किती वेळा जरी इन्स्ट्रक्शन दिले तरी ते विसरतात. ते बडबड करत असतात आणि काही म्हणजे एकमेकांची जी इन्व्हॉल्वमेंट आहे, थोडंसं डिप्रेशन असतं. म्हणजे कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व होत नाही, अलिप्त राहतात, विचार करत राहतात. कधी कधी आपण काही प्रश्न विचारला, काही सिच्युएशन असली, कुठल्या अशा सिच्युएशन आली, कन्फ्यूज होऊन जातात. काय करायचं, काय उत्तर द्यायचं, काहीच माहीत नाही. मला असं विचारलं का, कोणी सांगितलं का? आणि असे बरेच जे बिहेवियरल प्रॉब्लेम हे दिसतात. हे काही जणांना असं वाटतं की आता बाबा यांचं वय झालेलं आहे. हे वयस्कर लोक आहेत. म्हणजे अमेरिकेचे आता जे प्रेसिडेंट आहेत, जो बिडेन, त्यांचं वय किती आहे? ही इज 80+. हे 80 वर्षापेक्षा जास्त आहेत, तरी ते अमेरिकेचे प्रेसिडेंट आहेत. म्हणूनच हे जे लक्षण आहेत, हे विसरभोळेपणा आहे, विसरून जाणे, हे फक्त आणि फक्त वयाने होत नसतं. हां, एज फॅक्टर असतो. जसं जसं एज जास्त असतं, जेवढं जास्त एज असतं तसं स्मृतिभ्रंश हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. पण फक्त वयामुळंच हा आजार नसतो. हे आहेत ज्यांचं वय जास्त आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहेत. रतनजी टाटा बघा तुम्ही, आता हे एवढे वय आहेत तरी पण हे किती मोठं मॅनेज करतात, किती गोष्टी मॅनेज करतात, जे आपल्याला पण कदाचित जमणार नाही. तर दिस इज नॉट ओनली रिलेटेड टू एज. तर मग काय आहे हे स्मृतिभ्रंश म्हणजे काय, डिमेन्शिया म्हणजे काय? हे नंबर 1 म्हणजे डिमेन्शिया इज नॉट नॉर्मल एजिंग. फक्त हे वयामुळेच हे विसरभोळेपणा आलेला असं नाही. हा आजार हे जर 100 प्रकारचे वेगवेगळे प्रकार असतात, मी ते सांगतो डिमेन्शियाचे. जर सगळे जर प्रकार बघितले तर मॅक्झिमम जे प्रकार असतात हे वाढत जाणारे प्रोग्रेसिव्ह आजार असतात. हळूहळू पहिले नाव विसरणे, मग वस्तू कुठे ठेवली ते विसरणे, मग रिसेंट गोष्टी कोणतरी भेटलेलं आपल्याला ते विसरणे. ते एक डिफरन्शिएट करणं गरजेचं आहे. ते रिकलेक्ट होत नाही हे आणि विसरणे ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. समजा आपण चर्चा करतोय किंवा मी त्या व्यासपीठावरनं बोलतो, कॉन्सन्ट्रेशन नाही, काही मनात दुसऱ्या गोष्टी चालू आहेत. मी एखादी कुठली एक गोष्ट सांगितली, त्यांना ती परत विचारली, ज्यांचं लक्ष नव्हतं, पण त्यांना लक्षात येणार नाही. पण ते विसरणे नाही, दॅट इज लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. हे कॉन्सन्ट्रेशन तुमचं नसेल एका गोष्टीवरती तर ते मेंदूमध्ये ते रजिस्टर होणार नाही. ते जर रजिस्टर नाही झालं तर ते रिकलेक्ट करता येणार नाही. तो जोपर्यंत ते रजिस्टर होत नाही आणि ते रिकलेक्ट
म्हणजे करण्याचा प्रश्नच येत नाही. रजिस्टर होऊन जर रिकलेक्ट करता येत नसेल तर तो मेमरीचा प्रॉब्लेम. म्हणजे सांगितलं आहे की बाबा हा बॉल आहे, हा लाल बॉल आहे, हे लक्षात ठेव. 10 मिनिटांनी विचारलं हा बॉलचा रंग कोणता होता, सांगू शकत नाही. मग ते दॅट इज प्रॉब्लेम विथ रिकलेक्शन, दॅट इज मेमरी प्रॉब्लेम. पण माझं लक्ष दुसरीकडे, माझ्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार चालू आहे. हां तुम्ही काय म्हणाले, हां माझं लक्ष नव्हतं. पण दॅट इज नॉट मेमरी प्रॉब्लेम. बऱ्याच आता मी OPDमध्ये खूप सारे पेशंट बघतो, असे बरेच पेशंट बघतो जे माझ्याकडे येतात. यंग पेशंट्स पण येतात, एल्डरली पण येतात, की मला काही लक्षात राहत नाही, मला असं वाटतं की माझ्या प्रश्नांचे विचार हे करतो, काहीतरी स्ट्रेस आहे, काहीतरी ताण आहे, डोक्यामध्ये काहीतरी चालू आहे. तर आपण कुठल्या वस्तू ठेवलेल्या ते विसरून जातो. हे साहजिक आहे. म्हणजे आपण गाडीची चावी कुठेतरी ठेवलेली, असं किती वेळा होतं ना. म्हणजे आपण गाडीची चावी ठेवतो, कुठेतरी विसरतो, चष्मा ठेवतो, कुठेतरी विसरतो, हां मोबाईल विसरतो, मग रिंग द्यावा लागतो. मग हे दिस इज नॉर्मल फिनॉमिनॉन, इट इज नॉट हे डिमेन्शिया. पण हे प्रोग्रेसिव्ह, तुम्हाला आठवण ठेवून सुद्धा रिकलेक्ट होत नाही, तर ते मेमरी प्रॉब्लेम. मग एक गोष्ट झाली की इनिशियली काही नावं विसरायला लागतात, नंतर जागा विसरायला लागतात. कुठे गेलो होतो आपण, कोणतं स्थळ होतं, त्याचं नाव काय, किंवा लहानपणीचे जे काही आपण कुठल्या वाड्यात राहत होतो, हे जे रिमोट मेमरी आहे हे सगळ्यात शेवटी जाते, बाधा यायला लागते, रिकलेक्ट व्हायला प्रॉब्लेम येतो. हे दॅट इज डिमेन्शिया. मी तसं सांगितलं मेमरी लॉस हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट सिम्पटम आहे. सगळं मेमरी लॉस नसताना डिमेन्शिया कदाचित आपण म्हणूच शकत नाही. दॅट इज द म्हणजे मेन सिम्पटम आहे. नंतर मग मेमरी लॉस झाला की मग बाकीच्या पण गोष्टी अफेक्ट व्हायला लागतात. तुमची विचार करण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती, म्हणजे तुमचं डिसिजन्स घेण्याची तुमची जी ॲबिलिटी आहे ती पण हॅम्पर व्हायला लागते. मग विड्रॉन होऊन जातात, आपल्यातच राहतात, कोणाशी बोलत नाहीत, एकत्रित येत नाहीत, फॅमिली मेंबरसोबत मिळून मिसळून म्हणजे कमी राहायला लागतात. कधी कधी सारखं विचारलं तर मग चिडायला पण लागतात, मला माहीत नाही. मग हे ॲग्रेसिव्ह बिहेवियर पण होतं काही जणांचं. आणि मग शेवटी पेशंट रुग्ण म्हणजे नातेवाईकांवरती अवलंबून राहतो सगळ्याच गोष्टींसाठी, जसं एक लहान मुलगा असतो. तर हे आहे डिमेन्शिया. तर डिमेन्शिया ह्यात जो कॉमन प्रकार आहे तो म्हणजे अल्झायमर्स डिसीज. तो अल्झायमर्स डिसीज एक कॉमन प्रकार आहे. हा डिजेनरेटिव्ह आजार आहे. डिजेनरेटिव्ह म्हणजे जसे आपली हाडांची झीज होत असते, जसं वयामानाने केस पांढरे होतात किंवा केस गळतात, जॉईंट्सची झीज होते, तसंच मेंदूच्या पेशंटची झीज होते. आणि हळूहळू मेंदू सेंटर काम करणं थोडंसं त्यांची कॅपॅसिटी, क्षमता कमी होते आणि मग डिमेन्शियाची लक्षणं सुरू होतात. तर जसं मी म्हटलं सगळ्यात कॉमन आहे. म्हणजे 100 जर पेशंट बघितले डिमेन्शियाचे तर 60% डिमेन्शिया अल्झायमरचा प्रकार असतो. दुसरा कॉमन प्रकार आहे मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे, त्याला आम्ही व्हास्क्युलर डिमेन्शिया म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये मेंदूला वारंवार रक्तपुरवठा कमी पडल्यामुळे मेंदूच्या पेशा डॅमेज होतात. म्हणजे रक्तपुरवठा कमी म्हणजे ऑक्सिजन कमी म्हणजे ज्या त्या काम करू शकत नाही. मग हे रिपीटेड अटॅक्स जर झाले वेगवेगळ्या भागाला तर त्या मेंदूचे जे काम करण्याची जी ॲबिलिटी आहे ती हळूहळू कमी होते आणि मेमरी प्रॉब्लेम्स यायला लागतात आणि ते सगळे लक्षणं यायला लागतात. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की मेंदूचे वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे समोरचे फ्रंटल लोब, टेम्पोरल लोब, वरचे परायटल लोब, ऑक्सिपिटल लोब, दोन्ही साईडला. प्रत्येक मेंदूच्या जे लोब्स असतात ना त्याचे वेगवेगळे फंक्शन असतात. फ्रंटल लोब, गो टू टॉयलेट, म्हणजे मला लघवीला जायचं आहे, खूप वेळाच्या आणि मी आता इथे व्यासपीठावरती उभा आहे, पण मी आय विल कंट्रोल दॅट, मी कंट्रोल करेन. पण माकडांमध्ये हे फ्रंटल लोब डेव्हलप नसतो, त्यांना जिथं वाटलं तिथं करून टाकतात. ह्या फ्रंटो टेम्पोरल डिमेन्शिया टाईप्समध्ये हे जे फ्रंटल लोबचे आहे, थिंकिंग कॅपॅसिटी, हे अटेन्शन, हे जे पर्सनॅलिटी, हे सगळं डिटोरेट व्हायला लागतं, बिघडायला लागतं. आणि मग हे सगळे जे प्रिव्हेंटिव्ह सिम्पटम्स दिसायला लागतात. असे वेगवेगळे प्रकार आहेत. डिमेन्शिया विथ लेवी बॉडी, अशा पेशंट्समध्ये सायकोसिस खूप कॉमन असतं. विचार भास होणे, वेगवेगळे भास होणे हे कॉमन असतं.
पण हे हे जे सगळे डिमेन्शिया जे आहेत आता मी जे सांगितले हे हळूहळू हळूहळू वाढत राहणार आहे. त्याला असा काही रामबाण उपाय नाही की असं काही इंजेक्शन, कुठलं गोळी, कुठलं औषध, कुठलं ऑपरेशन असं काहीच नाही आहे ज्याच्याने हे आपण प्रोग्रेशन कुठंतरी स्टॉप करू शकतो किंवा ह्याला रिव्हर्स करू शकतो असं नाही. रिसर्च चालू आहे, बऱ्याच रिसर्च, पण अजूनही अशी कुठलं औषध ॲवेलेबल नाही, कुठेच नाही. पण काही गोष्टी असतात रिव्हर्सिबल डिमेन्शिया असतात, पण हे आयडेंटिफाय करणं फार गरजेचं आहे. सगळ्यात कॉमन रिव्हर्सिबल डिमेन्शिया मला असं वाटेल की डिप्रेशन. हे माझी जर मानसिकता जर असं नसेल ना, म्हणजे डिप्रेस्ड आहे, मला काही कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नाही, मला काही करायचंच नाही, म्हणजे माझं म्हणजे लक्षच राहणार नाही, माझं कुठल्याच गोष्टीमध्ये लक्ष लागणार नाही, कुठल्या ह्याच्यातच काही मन लागणार नाही, माझं मनच नसेल, मला इंटरेस्टच नसेल, माझं चित्तच नसेल त्याच्यामध्ये, तर त्या गोष्टी मला कळणारच नाही, माझ्या लक्षातच राहणार नाही. मग असं वाटतं की बाबा ह्याला लक्षात राहत नाही, मग ह्याला काही स्मृतिभ्रंश झाला आहे. मग ते दॅट इज स्युडो डिमेन्शिया, जे आमच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो स्युडो डिमेन्शिया. मग बाकी दुसरे ऑर्गॅनिक कॉजेस ज्याला ट्रीटमेंट देऊन आपण बरं करू शकतो. व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी हे खूप कॉमन आहे, एस्पेशली म्हणजे व्हेजिटेरियन लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी. थायरॉईडचे प्रॉब्लेम, थायरॉईडचं जर हायपोथायरॉइडिझम जर असेल तर मेमरी प्रॉब्लेम होऊ शकतात. काही ब्रेन ट्युमर्स आहेत, इन्फेक्शन्स आहेत, काही केमिकल्स असतात, डायबिटीजमुळे पण काही म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं होऊ शकतं. हे असे बरेचसे कारणं आहेत जे प्रॉब्लेम थोडासा जास्त असतो, ज्यांचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे मे बी. आणि दुसरं जे कोलेस्ट्रॉलसाठी आपण ज्या गोळ्या देतो त्याला आम्ही स्टॅटिन्स म्हणतो, हे असं बऱ्याच फंक्शन वाढतं. हे मे बी बिकॉज म्हणजे ते स्टॅटिन्स कोलेस्ट्रॉल कमी करतं त्याच्यामुळं असेल कदाचित. आता ह्याच्यामध्ये हे मी का सांगतोय, हे रिव्हर्सिबल डिमेन्शिया जाणून घेणं, आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. समजा आपण हे जर आयडेंटिफाय करू शकलो, ते ट्रीटमेंट दिलं तर ते पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो. ते थायरॉईड निघाला, थायरॉईडची ट्रीटमेंट दिली, पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर हे एक पूर्ण अम्ब्रेला आहे, ही पूर्ण अम्ब्रेला आहे डिमेन्शियाची. त्याच्यामध्ये काही रिव्हर्सिबल आहेत, काही इरिव्हर्सिबल आहेत. मग पेशंटला व्यवस्थित तपासणे, काही गरज असेल तर तपासण्या करणे, त्याप्रमाणे त्याचं आपल्याला निदान करावं. तर मग डिमेन्शिया किती कॉमन आहे. आता टाकळकर सर सांगत होते की आपल्या इंडियामध्ये ॲज कम्पेअर टू म्हणजे बाहेर परदेशापेक्षा आपल्या इंडियामध्ये डिमेन्शिया तसा थोडा कमी आहे. त्याचं एक कारण आहे, कारण आपल्या भारतामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे थोडीशी कमी आहे बाकीच्या देशांपेक्षा, प्रगत देशांपेक्षा. जसं तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढते तसं नंबर ऑफ पेशंट्स डिमेन्शियाचे वाढतात. तर आपल्याला म्हणजे हे काही आकडे आहेत. आपल्या इंडियामध्ये 2.7% प्रिव्हॅलन्स रेट आहे. म्हणजे 2010च्या सेन्सस डाटाप्रमाणे जवळपास त्यावेळेस 37 लाख डिमेन्शियाचे पेशंट होते त्यावेळेस. म्हणजे जसं मी ते सांगत होतो, ॲज म्हणजे जसं वय वाढतं डिमेन्शियाचं प्रिव्हॅलन्स वाढत जातं. आणि 80 वर्षाच्या वयापेक्षा म्हणजे वय जास्त असेल तर 20% लोकांमध्ये हा डिमेन्शिया असू शकतो. आता डिमेन्शियाचे मेन जे कार्डिनल सायन्स म्हणतो आपण, जे अर्ली वॉर्निंग सायन्स म्हणा, जे मेन सिम्पटम्स म्हणा, हे आयडेंटिफाय कसे करायचे आणि काय महत्त्वाचे आहेत ते. परफॉर्मिंग फॅमिलियर टास्क म्हणजे पहिले चहा करता येत होता. आता चहा करताना साखरच विसरतात, पत्तीस टाकायला विसरतात, दूधच टाकायचं विसरतात. एखाद्या वेळेस नाही, प्रत्येक वेळेस, हमेशा. आणि प्रत्येक वेळेस दुसरंच काहीतरी विसरतात. तर पहिले जे टास्क करता येत होते आता करता येत नाही. आपण कुठे आहोत, म्हणजे कुठला टाईम काय आहे, कुठे आहोत त्याचं डिसओरिएंटेशन कळत नाही. म्हणजे मार्केटमध्ये सोबत गेलो, म्हणजे घरी परत कसं यायचं माहीत नाही, रस्त्यात चुकतात, वॉन्डरिंग एपिसोड्स, हे असं होतं. ते विड्रॉल फ्रॉम वर्क अँड सोशल ॲक्टिव्हिटीज, जसं मी सांगितलं, अपथी, विड्रॉल, लॅक ऑफ इंटरेस्ट, पुअर ऑर डिक्रीज जजमेंट, मिसप्लेसिंग थिंग्स, प्रॉब्लेम्स कीपिंग ट्रॅक ऑफ थिंग्स, चेंजेस इन मूड अँड बिहेवियर, ट्रबल विथ इमेजेस अँड स्पेशल रिलेशन्स. म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं. म्हणजे स्पेशल ओरिएंटेशन म्हणजे म्हणतो ना आपण, घरी आहे म्हणजे बाथरूमला जायचं पण कुठेतरी दुसऱ्याच रूममध्ये जाणार, स्टोर रूममध्ये जाऊन शो करणार.
असं खूप वेळा होतं. मग त्यांना आणावं लागतं म्हणजे नाही इकडे नाही इकडे जायचं. हे स्पेशल डिसओरिएंटेशन म्हणजे बाथरूम कुठे माहीत कळत नाही, बेडरूम कुठे कळत नाही, किचन कुठे कळत नाही आपल्या घरामध्ये. मग प्रॉब्लेम्स विथ लँग्वेज, हे जे 10 म्हणजे वॉर्निंग साईन्स आहेत, जे महत्त्वाचे साईन्स आहेत. तर मग आता हे दिसत असतील कोणामध्ये तर तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे तज्ज्ञ डॉक्टर मग त्यांचं क्लिनिकल एक्झामिनेशन करतील, काही मेमरी टेस्ट असतात, बॅटरीज असतात, त्याची स्कोरिंग असते, म्हणजे त्यांची परीक्षा घेतली जाते, मग त्यांना मार्क्स दिले जातात. मग काही फेल झाले तर मग डिमेन्शिया, पास झाले तर मग काही प्रॉब्लेम नाही. मग काही टेस्ट असतात, मग म्हणजे रिव्हर्सिबल काही कॉजेस आहेत का बघण्यासाठी. आणि मग तपासणी आहे. MRI तर माहीतच आहे सगळ्यांना, MRI करायलाच पाहिजे. काही जणांना पेट स्कॅन पण लागतो, वेगवेगळे कुठला प्रकार आहे बघण्यासाठी. आणि परत मी सांगेन की नॉर्मल एजिंग आणि डिमेन्शिया फरक आहे. हे काही पॉईंट्स आहेत. म्हणजे नॉर्मल एजिंगमध्ये म्हणजे पेशंट्स जे असतात म्हणजे डेली ॲक्टिव्हिटीज ऑफ लिव्हिंग जे आहेत ते इंडिपेंडेंट असतात, पण डिमेन्शियामध्ये त्यांना आधार घ्यावा लागतो, काही गोष्टींसाठी आधार घ्यावा लागतो. हे नॉर्मल एजिंगमध्ये पेशंट क्लेम्स म्हणजे मला मेमरी प्रॉब्लेम आहे, पेशंट सांगतो म्हणजे मला मेमरी प्रॉब्लेम आहे, बट कॅन म्हणजे समजा विचारलं, स्ट्रेस देऊन विचारलं, पण ही कॅन रिकॉल, म्हणजे जसं मी आता सांगत होतो रिकॉल करता येतो. पण डिमेन्शियामध्ये तसं नाही. बऱ्याच वेळा तर जे डिमेन्शियाचे पेशंट आहेत ते स्वतः कंप्लेंट करत नाही, काहीच कंप्लेंट नसते. पेशंट जेव्हा ओपीडीमध्ये येतो, बोला काका तुम्हाला काय प्रॉब्लेम, काही नाही, मस्त एकदम, काहीच प्रॉब्लेम नाही. मग नातेवाईकांना विचारावं लागतं काय प्रॉब्लेम आहे, कारण त्यांना दॅट जे नॉर्मल एजिंगमध्ये किंवा शुडो डिमेन्शियामध्ये पेशंट इज मोर वरीड अबाउट मेमरी प्रॉब्लेम. हे डिमेन्शियामध्ये पेशंटला काय नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही सर, हे रिसेंट मेमरी ऑफ इव्हेंट्स अँड कन्व्हर्सेशन्स आर इंटॅक्ट. म्हणजे रिसेंट जर विचारलं तर मी युजली विचारतो की बाबा तुम्ही कसे आलात, कुठून आलात, गाडीत आलात, कोण ड्राईव्ह करत होतं, कोण होतं. हे जे रिसेंट इव्हेंट्स आहेत ते जर व्यवस्थित कलेक्ट करू शकतात नॉर्मल एजिंगमध्ये, पण डिमेन्शियामध्ये नाही. ओकेजनल डिफिकल्टी इन फाइंडिंग वर्ड्स, म्हणजे कधीतरी एखादा शब्द लक्षात येत नाही. आता फॉर एक्झाम्पल आता कुठलं हेडफोन्स आहेत, हेडफोन्सला हेडफोन हा शब्द एखाद्या वेळेस आला नाही, ते एजिंगचा भाग असू शकतो, पण रिपीटेडली वेगवेगळे ऑब्जेक्टचं नावच कळत नाही, म्हणजे जे कॉमन आहे, टॉर्चला टॉर्च म्हणतात आणि ते शब्द आठवत नसेल तर दॅट इज डिमेन्शिया. मग बाकी म्हणजे नो हिस्ट्री ऑफ गेटिंग लॉस्ट इन फॅमिलियर टेरिटरी, म्हणजे एबल टू ऑपरेट कॉमन अप्लायन्सेस, नॉर्मल इंटरपर्सनल अँड सोशल स्किल्स, हे एजिंग हे जर सगळं बिघडलेलं असेल तर दॅट इज डिमेन्शिया. तर हे डिमेन्शियाबद्दल तर ठीक आहे, वेगवेगळे प्रकार आहेत, काय डायग्नोसिस करायचं, पण असं काही आहे का ज्याला आपण थोडंसं हे प्रिव्हेंट करू शकतो किंवा त्याचा जो सिव्हिरिटी आहे कमी करू शकतो किंवा त्याचा परिणाम आहे म्हणजे त्याला कमी करू शकतो. तर त्याच्यासाठी आहे ना काही लाईफस्टाईल चेंजेस करणं गरजेचं आहे. तुमच्या न्यूट्रिशनमध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे, सोशलायझेशनमध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये. स्पिरिच्युअलिटी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट, म्हणजे ते पण खूप महत्त्वाचं. मेडिटेशन, प्राणायाम, योगा, हे खूप हेल्प करतं त्याच्यासाठी सुद्धा. मेंटल स्टिम्युलेशन, वेगवेगळ्या टास्क देणे. आताच सर तुम्ही सांगत होते की वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज आस्था फाउंडेशनद्वारे केल्या जातात. तर काही गोष्टी आहेत, तर मी काही गोष्टी दाखवतो. यू कॅन वयस्कर काही जणं पण जॉईन केलं त्यांना पण ते ॲक्टिव्हिटी एक इन्व्हॉल्व होऊन जातात. त्याच्यामुळे तुम्हाला एक मेंदूला चालना मिळते, त्या चालनामुळे डिमेन्शिया येण्याची शक्यता कमी होते. म्हणजे डेव्हलप सम हॉबी, काहीतरी हॉबी पाहिजे आपल्याला, कुठली जे तुम्हाला आवडते त्याच्यात काहीतरी हॉबीमध्ये गुंतणं लक्ष म्हणजे गरजेचं आहे. मग दुसरं एक अजून एक प्रॅक्टिस रायटिंग विथ लेफ्ट हँड. रोज एक अर्धा तास डाव्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपण उजव्या हाताने लिहितो ह्याचा कंट्रोल डाव्या मेंदूमध्ये असतो आणि जेव्हा डाव्या हाताने लिहितो त्याचा कंट्रोल उजव्या मेंदूमध्ये असतो. तर जेव्हा आपण डाव्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न करतो
तेव्हा उजवा मेंदू ॲक्टिवेट व्हायला लागतो. 3 इडियट्समध्ये ते त्यांचा जो हे असतो कॉलेजचा प्रिन्सिपॉल दोन्ही हाताने लिहित असतो, दोन्ही हाताने वाचत असतो. ते ही युजेस बोथ साईड ऑफ द ब्रेन. तर त्याच्याने मेंदूला एक चालना मिळते, त्याच्यामुळं डिमेन्शिया येण्याची शक्यता कमी होते. डान्स, नृत्य ह्याच्याने तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी पण होते, मेंदूला चालना मिळते. आपण जेव्हा डान्स करण्याचा प्रयत्न करतो कसंही करू शकता, पण जेव्हा तुम्ही एक कोरिओग्राफ डान्स करता, स्टेप्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता, वेगवेगळे स्टेप्स करतो ते रिपीट करण्याचा प्रयत्न करता, त्याच्याने मेंदूला चालना मिळते. मी जसं म्हणाला काही हॉबी, गार्डनिंग, फार्मिंग, गार्डनिंग, रोपटे लावणे, घरात त्याची काळजी घेणे, रोज पाणी देणे, हे बऱ्याच स्टडीज दाखवतात की बाबा तुमचं एजिंग, तुमचं मेमरी प्रॉब्लेम्स आहेत काही म्हणजे काही अंशी कमी होतात. वॉकिंग हे आफ्टर बायपास दॅट इज व्हेरी सिग्निफिकंटली म्हणजे क्रेडिटेबल आहे. वॉकिंग इज व्हेरी गुड एक्सरसाइज फॉर युअर हार्ट, युअर ब्रेन, युअर किडनीज, फॉर एव्हरीथिंग. रीडिंग अँड रायटिंग हे पुस्तकं वाचणे वेगवेगळे, तो एक छंद बाळगला पाहिजे. हे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते, आपण नवीन काहीतरी शब्द वाचतो, कुठलं तरी कोणाचं लिखाण वाचतो, त्याच्याने पण मेंदूला चालना मिळते. हे तर मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात सगळेजण करतात, हे बायका त्यातल्या तर जास्त करतात. तर कदाचित हे पण एक रिझन असेल की प्रिव्हॅलन्स जर बघितलं आपण बायकांमध्ये डिमेन्शिया थोडासा कमी असतो. त्याला पण एक मेंदूला चालना मिळते. प्लेइंग बोर्ड गेम्स, चेस आहे, मोनोप्ले आहे. पहिले आपण व्यापार म्हणायचो आपण, आता ते मोनोप्ले म्हणून येतं. हे स्क्रॅबल आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला मेंदूला चालना मिळते. दुसरं म्हणजे टेक क्लासेस थ्रूआउट युअर लाईफ टाईम. तुम्हाला जे येतं शिकवत राहा, सांगत राहा. तुम्ही जेव्हा शिकवता, तुम्ही जेव्हा सांगता, तुम्हाला एक रिव्हिजन झाल्यासारखं होते, रिपिटेशन होतं. तुम्ही जेवढं जास्त शिकवणार म्हणजे आम्ही आमचे जसं म्हणतो आमचे टीचर्स जे मेडिकल कॉलेजेसमध्ये आहेत, जे शिकवतात, जे मुलांना शिकवतात, दे आर बेस्ट डॉक्टर्स. कारण ॲकॅडमिकमध्ये कंटिन्यू असणं गरजेचं आहे. ते कंटिन्यू अकॅडमिकमध्ये असतात, कंटिन्यू स्टुडंट्सला शिकवत असतात, ते अप टू डेट्स असतात. म्हणजे प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये पण बरेच जण अकॅडमिकमध्ये असतात, पण त्यांच्या एवढं नसतात. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही काहीतरी शिकवत असाल कोणाला, ते तुमचे पण मेमरी, थिंकिंग सगळं इम्प्रूव्ह होतं. म्युझिक, क्लासिक म्युझिक, कुठलेही म्युझिक, पण क्लासिक म्युझिक म्हणतात की बाबा सुदिंग आहे, शांत ठेवतं डोक्याला, सगळं शांत होऊन जातं. देन तुमची कॉन्सन्ट्रेशन ॲबिलिटी वाढते, कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढतं. दॅट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग मेमरी. एक कुठलं तरी म्युझिक इन्स्ट्रुमेंट पण वाजवता आलं पाहिजे, कुठलेही, तबला, बासरी, सारंगी, काही जे काही आहेत. एक छंद म्हणून त्याचा एक वेगळा आनंद असतो त्याच्यामध्ये. म्हणजे गायन आलं तर गाता आलं तर गायन केलं तर त्याची प्रॅक्टिस केली, ते पण एक प्रकारचं इन्व्हॉल्वमेंट आहे. वेगवेगळ्या त्याची एक मेमरी कलेक्ट करणे, धिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. आणि देवाची प्रार्थना करणे रोज. देवासमोर 2 हात करून नमस्कार करून सांगणे की तुम्ही मला जे काही आयुष्य दिलं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. मेडिटेशन आणि झोप पण खूप महत्त्वाची. जेव्हा झोप कमी होते तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. जे स्लीप, लॅक ऑफ स्लीप म्हणजे आता हे खूप साऱ्या आजारांसाठी म्हणजे कारणीभूत आहे. हार्ट अटॅक किंवा पक्षाघात, ब्रेन स्ट्रोक, किडनीचे बरेचसे आजार, आतड्यांचे आजार, खूप सारे आजार आहेत जे तुम्हाला व्यवस्थित जर झोप नाही मिळाली तर उद्भवू शकतात. तुमचं डाएट पण व्यवस्थित पाहिजे. तुमचं डाएट जर चांगलं असेल तर तुमची मेमरी पण चांगली असेल. फ्रूट्स, व्हेजिटेबल्स असले पाहिजे डाएटमध्ये.
आणि तुम्ही जेव्हा जेवता दिवसातनं एक जरी जेवण पूर्ण फॅमिलीने सोबत बसून घ्यायला पाहिजे. ऑल दिस ॲक्सेप्ट म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी, डाएट, तुमचं छंद, सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या जर रेग्युलर हॅबिटमध्ये ठेवल्या तर डेफिनेटली कुठंतरी हे मेमरी प्रॉब्लेम, डिमेन्शिया आपण प्रिव्हेंट करू शकू, म्हणजे पुढे ढकलू शकू, किंवा त्यांचे सिम्पटम्स आहेत, त्यांना ज्यांना ऑलरेडी डिमेन्शिया आहे त्यांचे सिम्पटम्स आपण कमी करू शकू. थँक्यू. अतिशय सोप्या भाषेमध्ये पण शास्त्रीय आधार असलेली माहिती दिलेली आहे. खूप क्लॅरिटी आमच्या पण मनामध्ये आज त्यामुळे तयार झालेली. थँक्यू सो मच. तर मी थोडा माझ्या वयाचा फायदा घेऊ कसं. तर इथे डॉक्टर प्रथमेश जोशी आलेले आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडंसं पेट स्कॅन. अतिथी डॉक्टर वट्टामवार सर आणि डॉक्टर आशिष मोहिडे सर, सगळ्यांना आभार व्यक्त करतो की त्यांनी इकडे मला संधी दिली. आणि वैद्य सरांचं काम आम्ही काही दिवसांपूर्वी जिथे नवीन साईट सुरू आहे तिथे जाऊन बघितलं आहे, आणि सरांचा त्यांच्या एजमधला उत्साह बघून आपण पण अजून काम करायला पाहिजे याची स्फूर्ती आपल्या सगळ्यांना मिळते. वट्टामवार सर आणि मोहिडे सरांशी पेशंटशी रिलेटेड माझं बोलणं होत राहतं, आणि वट्टामवार सरांनी पेट स्कॅनबद्दल आता माहिती दिली होती. तर 2 ते 3 अशा सिच्युएशन आहेत की ज्याच्यात पेट स्कॅनची मदत होते. मी आणि माझी पत्नी डॉक्टर मुक्ता आम्ही बजाज हॉस्पिटल औरंगाबाद इथे न्यूक्लिअर मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये कार्यान्वित आहोत. आणि कॅन्सरमध्ये पेट स्कॅन रेडिओ ॲक्टिव्ह ग्लुकोज नावाचं एक औषध असतं की जे कॅन्सरच्या पेशी किती प्रमाणात वाढत आहेत हे बघण्यासाठी वापरण्यात येतं. पण हेच औषध आपल्या मेंदूचा मेटाबॉलिझम म्हणजे आपल्या ब्रेनची ॲक्टिव्हिटी किती सुरू आहे हे बघण्यासाठी वापरता येतं. 2-3 अशा स्थिती आहेत की ज्याच्यात पेट स्कॅनचा विशेष उपयोग होतो. एक म्हणजे जे सरांनी सांगितलं की क्लिनिकल एक्झामिनेशन, डॉक्टरांनी काही घेतलेल्या मेमरी टेस्ट असतात, त्याचा रिझल्ट जो आहे तो इक्विव्होकल येतो, म्हणजे पास किंवा फेल याच्यामध्ये येतो तो रिझल्ट. त्यावेळी पेट स्कॅनवर जे मेंदूमध्ये औषध किती प्रमाणात जात आहे वेगवेगळ्या भागात याच्यावर आम्ही न्यूरोलॉजिस्टना किंवा सायकॅट्रिस्टना मदत करू शकतो की हे वयापरत्वे ब्रेनची ॲक्टिव्हिटी कमी झाली आहे की पेशंटच्या वयापेक्षा ही ॲक्टिव्हिटी खूप कमी आहे, आणि ही स्मृतिभ्रंशाची, अल्झायमर किंवा दुसऱ्या कोणत्या डिमेन्शियाची सुरुवात आहे. आणि दुसरा ग्रुप म्हणजे जेवढं एज्युकेशन जास्त असेल, शिक्षण जास्त असेल, तेवढा डिमेन्शिया ओळखायला कठीण आहे. कारण हे हुशार लोक जे असतात ते थोडा झालेला मेमरी लॉस लपवू शकतात, त्यामुळे फॅमिली मेंबर्सना बरंच लेट कळतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. बट मेनी अ टाइम्स हे लोक स्वतःहून जाऊन डॉक्टरचा सल्ला घेऊ शकतात की मला थोडासा फरक जाणवतोय माझ्या मेमरीमध्ये. तर या अर्ली स्टेज ऑफ डिमेन्शियामध्ये आपण याचा उपयोग करू शकतो. आणि औरंगाबादमध्येच काही केसेसमध्ये आम्ही बघितलं आहे की अल्झायमर्समध्ये फॅमिली, सर जसं म्हटले की पूर्ण कुटुंबाचा आजार आहे, टाकळकर सर म्हटले, तर आपण फॅमिलीला थोडी अर्धी आयडिया देऊ शकतो. जर स्कॅनवर हा नॉन रिव्हर्सिबल डिमेन्शिया मिळाला की आपण औषधं देऊन या आजाराचा कदाचित स्पीड कमी करू शकतो, बट थोड्या दिवसांनी अशी वेळ येणारच आहे की हे पूर्णतः डिपेंडंट होणार आहे, फॅमिलीला मदत करायला लागणार आहे. तर या दृष्टीने आपण पेट स्कॅनवर काही मदत करू शकतो. आणि वैद्य सरांसोबत थोडं आमचं डिस्कशनही झालं की आपण आस्थाचं काम जसं जसं वाढेल तेव्हा एक प्रोटोकॉल बनवू शकतो की ज्याच्यात न्यूरोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट आणि गरज पडली तर आमच्या ब्रँचतर्फे पेट स्कॅन असं एकत्रित आपण मदत, आणि त्याच्यात थोडा आर्थिकदृष्ट्या पण काही कन्सेशन देऊन आपण या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन करू शकतो. सगळ्यांचे धन्यवाद आणि शुभेच्छा. माझ्या शब्दाला ध्यान दिलं. कल्पना अशी आहे की एक डिमेन्शिया क्लिनिक असावं की जिथे सगळं एका अंडर वन ग्रुप आणि काही तासात करून मिळावं. म्हणजे सकाळी समजा लवकर आलो तर रिव्हर्सिबल आहे की नाही बघण्यासाठी सगळ्या ब्लड टेस्ट पण होतील, मोका, ॲडन ब्रुक्स वगैरे हे सगळं वर्कआउट पण होईल. गरज लागली तर मग लगेच पेट स्कॅन होईल, न्यूरोलॉजिस्टचं कन्सल्टेशन मिळेल, सायकॅट्रिस्टचं कन्सल्टेशन मिळेल, आणि ॲट द एंड ऑफ द डे एक छानपैकी रिपोर्ट मिळेल जो नातेवाईकांना आपल्याला देता येईल की ही अशी परिस्थिती आहे. ते जर झालं तर मला वाटतं खूप छान सगळं होऊ शकेल. तर आपण मनावर घेतलं तर ते होईल. तर माझा विषय मी थोडासा वेगळा निवडला आहे. सरांनी आपल्याला डिमेन्शियाची माहिती दिली आणि प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध कसं करायचं तेही सांगितलं आहे. पण आता सगळ्यात मोठी गरज जी असती ती ह्या डिमेन्शिया लोकांचा सांभाळ करण्याची. हा सांभाळ शब्द मला फार आवडतो, केअर गिव्हिंग, सांभाळ करणं. कारण याला कुठलंच औषध नाही आहे, तर या व्यक्तींचा सांभाळच करावा लागेल आपल्याला. डिमेन्शिया रोग आहे किंवा त्यांना डिमेन्शिया आजार झाला आहे
असं म्हणण्यापेक्षा त्यांना ती आता एक स्थिती आहे आणि याला आपल्याला व्यवस्थापन करावं लागेल किंवा त्याला सामोरं जावं लागेल, त्याच्यापासून दूर चालणार नाही. आणि आपण बघतोच आहे की अल्झायमरमुळे काय होतं की वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक सर्व बाबींवरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे काही पेशंटमध्ये फ्रॉन्टोटेम्पोरलमध्ये तर अगदी आर्थिक नुकसान होणं, पैसे खर्च करणं, खूप काही प्रकार होऊ शकतात. आणि जी व्यक्ती आहे पीडित, त्याला आपण पीडित म्हणू, त्यासाठी शारीरिक आणि मानसिक असे 2 भाग आहेत. आता शारीरिक भाग म्हणजे हा मेंदूचा आजार आहे, त्यामुळे सरांनी सांगितलं की कोणत्या त्याच्या भागामध्ये, मेंदूच्या कुठल्या भागामध्ये त्याचे न्यूरोकेमिकल्स कमी होणार आहेत, त्या पेशी मृत पावणार आहेत, त्यामुळे त्याचे जे कार्य आहे ते कमी होणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन जे आहे त्याच्यामध्ये मग 3-4 गोष्टी महत्त्वाच्या येतात, ते म्हणजे विचार, भावना, वर्तन. आपण थिंकिंग, फिलिंग, ॲक्टिंग असं म्हणतो. प्रत्येक कृती जी होती त्याच्या मागं काहीतरी विचार असतो आणि त्याच्या पाठोपाठ भावना असते आणि मग वृत्ती तयार होत असते. या 4 गोष्टी असतात. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय लागतं तर जे जसे आहे तसं पाहायला शिकलं पाहिजे. आपण ते चूक बरोबर, चांगलं वाईट न बघता जसं आहे तसं ते पाहिलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण दवाखान्यात जातो, डॉक्टरांचा सल्ला घेतो वगैरे, त्यावेळेला पीडिताची स्थिती सुधारणे, आहे तशी राहणे, खराब होणे यापैकी काहीतरी एकच घडेल. एक तर तशी राहील स्थिती किंवा ती बिघडत जाईल प्रोग्रेसिव्ह असल्यामुळं आणि जास्त खराब होईल. तर ह्याचं समजून घेऊन, डॉक्टरांशी बोलून आपण कामाला लागलं पाहिजे. आणि इथं हट्ट आणि दुराग्रह करता येणार नाही. तर कुटुंबातली व्यक्ती करते. आपल्याकडे म्हणायला आपण त्याला श्रावण बाळ म्हणतो, पण बहुतेक वेळेला ती घरातली कोणीतरी स्त्री असते. डिमेन्शिया झाला असेल तर त्याची पत्नी असेल, नाहीतर मुलगी किंवा सून असेल. सहसा पुरुषांचा संबंध फारसा केअर गिव्हिंगमध्ये येत नाही, जरी त्याला आपण श्रावण बाळ म्हणत असलो तरी. आता गंमत अशी आहे की ज्या वेळेला समजा 75-80व्या वर्षी ज्या वेळेला डिमेन्शिया त्या व्यक्तीला होतो, तर त्याची अर्धांगिनी जी आहे ती श्रावण बाळ राहत नाही. तिचंही वय खूप झालेलं असतं आणि तिलाही तिचे मेडिकल प्रॉब्लेम्स असतात. आणि म्हणून मग आपल्याला कुठेतरी अशा प्रशिक्षित व्यक्ती तयार कराव्या लागतील की ज्या चांगल्या प्रकारचं शास्त्रीय पद्धतीने शिकलेल्या असतील आणि ते मग त्या व्यक्ती सांभाळ करू शकतील. आणि म्हणूनच आमचा प्रयत्न आहे आस्था फाउंडेशनचा की अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांना द्यायचं. आणि विद्यार्थी पण खूप छान ह्याने शिकत असतात. आणि मग नंतर संस्थेमध्ये ठेवणं. आज औरंगाबादमध्ये काही अशी कुठली संस्था नाही आहे की जिथे आपल्याला अशा व्यक्तीचा सांभाळ करता येईल. आम्ही डे केअर चालवत होतो, पण दुर्दैवाने ते कोरोनामुळे बंद करावं लागलं. आमच्या जोशीताई, स्वातीताई आलेल्या आहेत. त्यांनी त्यांचं राहतं घर, फर्निचर सगळं आम्हाला वापरायला दिलं होतं. आणि तिथे येणाऱ्या डिमेन्शियाच्या रुग्णांना सुद्धा आणि आमच्या केअर गिव्हर्सना आणि आमच्या व्हॉलेंटियर्सना आपल्याच घरी आलो असं वाटायचं, म्हणजे काही वेगळं वाटायचंच नाही. आणि तशी रचना ही आपल्याला करावं लागेल डे केअरसाठी सुद्धा आणि लॉंग टर्म केअर फॅसिलिटी म्हणून सुद्धा. आम्ही त्याला बायोसायकोसोशल मॉडेल ऑफ केअर गिव्हिंग असं म्हणतो. आणि मग ह्याच्यामध्ये ह्या व्यक्तीची जी काही वर्तणूक हे बिघडलेली असते, हे जर समजून घेतलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला सांभाळ करता येतो. आता काय होतं की हा जो आजार आहे हा खूप हळूहळू म्हणजे वाढत जाणारा आजार आहे, प्रोग्रेसिव्ह आजार आहे, ज्याला परत यू टर्न नाही आहे आणि जो थांबत पण नाही आहे. फक्त काही औषधांनी कदाचित गिअर कमी होत असेल, ती औषधं पण द्यायला पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याने. बरेच माझे रुग्ण म्हणतात की डॉक्टर तुम्ही म्हणताय बरं होणार नाही, तुम्ही औषधं तरी कशाला द्यायची, उगाचच या वयात कशाला औषधं द्यायची. पण मी त्यांना सांगतो नाही, औषधं जर डॉक्टर सांगितले असतील आपल्याला, खास करून न्यूरोलॉजिस्टनी, सायकॅट्रिस्टनी, तर ती दिली पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये आजार फक्त कमी करणं नाही, तर त्यांच्या जीवनाची गुणवत्ता, क्वालिटी ऑफ लाईफ ही पण चांगली राहते. मग आता काय होतं माहिती का, हा जो केअर गिव्हर आहे, खास करून फॅमिली केअर गिव्हर आहे, तो या संपूर्ण रुग्णसेवेच्या प्रवासामध्ये
एका भूलभुलैयामध्ये असतो. आपल्यापैकी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दौलताबादचा भूलभुलैया, की जिथं सुरू केलं तिथेच परत येतो. आणि मग हा जो भूलभुलैया आहे हा आपण जर समजून घेतला तर आपण जास्त चांगल्या रीतीने आपण काळजी घेऊ शकतो. यातला पहिला जो असतो तो धक्का असतो. म्हणजे पहिल्यांदा निदानाबद्दलच आपल्याला बहुतेकांना आपल्याला सगळ्यांना त्याच्यामध्ये काय असतं, नाकारणं असतं. आता हे वयाने होणार, आता काय करायचं, थोडं होतच असतं. आणि ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा आपल्याकडे पण सांभाळून घेणारे खूप आवडणारं उदाहरण म्हणजे समजा मी भाजी घ्यायला गेलो आणि 60 रुपये झालेले सांगितलं आणि मी चुकून 100च्या 6 नोटा दिल्या, तर ते भाजीवालाच म्हणतो, काका थांबा, एकच नोट द्या मला, हां मी देतो परत तुम्हाला. म्हणजे माझी जी काही ती चूक झालेली आहे ती व्यवस्थित केली जाते. बँकेमध्ये जर काही घोटाळा झाला तर बँकेचे लोक सांभाळून घेतात. ते म्हणतात, काका फक्त सही करा आणि किती पैसे काढायचे तेवढं सांगा, बाकी आम्ही बघून घेतो. त्यामुळे ह्या ज्या काही माझ्या क्षमता कमी होत आहेत हे लक्षात येत नाही. आणि म्हणून तो जो धक्का बसतो त्यावेळेला मग काय नाकारलं जातं. असं म्हणतात की कोणत्याही, म्हणजे तो मुख्यतः तो जो अभ्यास आहे तो मृत्यूबद्दल झालेला आहे. पण मला असं वाटतं की जीवनामधला कुठलाही प्रश्न आला की आपण ह्या 6 स्थितीमधून जात असतो. त्यातली पहिली असती नाकारण्याची, दुसरी असती रागाची, तिसरी असती तडजोड करण्याची, 11 शनिवार करूया नक्की फरक पडेल. त्याच्यानंतर चौथी असती ती काय म्हणू आपण त्याला, नैराश्याची. आणि मग शेवटची जी असती ती स्वीकारायची. स्वीकार झाला की खूप सोपं होऊन जात असतं. मग मीच का, मग तू मोठा आहे ना, तू सांभाळलं पाहिजे. नाही पण तू लहान आहे ना, तुझ्यावर किती जीव होता त्यांचा, तू सांभाळलं पाहिजे. असं ती जुळवाजुळव करावं लागते. तर याला छानपैकी बसून त्या कुटुंबाने, म्हणजे त्या मुलांनी बसून ठरवलं पाहिजे की मी काय काय करू शकतो. की ठीक आहे, मी वेळ नाही देऊ शकत, मी पैसे देऊ शकतो, मग आपण चांगला केअर गिव्हर ठेवू. मी पूर्ण वर्षभर नाही सांभाळू शकत, पण 1 महिना रजा काढून येतो, त्यावेळेला तू शांत कुठे जा, अशी जुळवाजुळव केली पाहिजे. त्याच्यानंतर ना असं वाटतं की झालं, ठीक आहे, सगळं होतं आहे, न्यू नॉर्मल म्हणतात त्याला. आता न्यू नॉर्मल शब्दाचा आपल्याला जरा धसकाच बसला की म्हणजे नेमकं काय, कारण ते कधी येणारच नाही न्यू नॉर्मल, आपल्याला माहिती आहे. पण असं वाटतं की ठीक आहे, आता जमतं आहे. पण मग काय होतं की परत काहीतरी प्रश्न येतात की कुठेतरी निघून गेले, मंदिरात गेले पण लवकर आलेच नाही, असे ते पुन्हा प्रश्न नवीन निर्माण होतात. आणि मग त्याच्यावरती मात केली जाते. मग हा जो केअर गिव्हर असतो ना, खास करून ती नंतर एक प्रकारचा आत्मविश्वास येतो की मला हे सगळं जमतंय. मी माझ्या मुलांचा डबा पण करते, नवऱ्याचा डबा पण करते, सासूबाईंकडे पण बघते आणि सासऱ्यांना डिमेन्शिया आहे त्यांचं पण बघते. म्हणजे मला सगळं जमतंय. म्हणजे मी गमतीमध्ये असं म्हणतो की ती अष्टभुजाच असती, तिला असं वाटतं की नाही मी आहे अष्टभुजा, सगळं काय करू शकते. आणि पण मग काय होतं, हे सगळं करत असताना अशी एक वेळ येते की ज्या वेळेला हे सगळं खूप अवघड आहे असं वाटायला लागतं. त्याला आम्ही बर्नआउट म्हणतो. म्हणजे आता थकून हताश होऊन जातात, नाही बाबा आता शक्य नाही, कारण हा खूप प्रवास मोठा आहे. असं म्हणतात की निदानानंतर, म्हणजे आमच्या पण पाहण्यात आहे काही 12-13 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष. आणि माझ्या तर एका पेशंटची मुलगी आत्तापर्यंत ती त्या डिनायलच्या स्टेजमधून आणि अँगरच्या स्टेजमधून बाहेर आली नव्हती. की तिला वाटायचं की माझं एवढे हुशार वडील, एवढे असे असलेले वडील, त्यांना झालंच कसं हे. आणि त्यात पुन्हा प्रोग्रेस जसा होत गेला तसा त्यांचा फ्रंटल लोबवरती परिणाम झाला. आणि ती म्हणायची, मला एकच म्हणायची की मला सांगा की ज्यांनी कधी कुणाला आयुष्यामध्ये तू मूर्खच पण म्हणला नाही, तर ते असे खास शिव्या त्यांना कुठून येतात. म्हटलं अगं ते ह्याच्या वेळेला शिकलेले आपल्या शिमग्याच्या वेळेला, ते आता त्यांनी ठेवलेले लक्षात येतात बाहेर. तो जोपर्यंत तो काम करत होता, तो रोनाल्ड रिगनला अल्झायमर्स होता, तर त्यांची मुलगी म्हणायची की मी त्यांचं केअर गिव्हिंग करायचे, मी त्यांचा सांभाळ करायचे. आणि मग कुणी भेटलं की विचारायचे तुमचे बाबा कसे आहेत, हाऊ इज युअर डॅडी. तर ती म्हणायची की डॅडींचा काय प्रॉब्लेम होता, प्रॉब्लेम मला आहे ना, म्हणे की माझे वडील मला ओळखत नाही, त्याच्यापेक्षा वेगळं दुःख काय असू शकतं. आणि ते कुणालाच वाटत नाही आहे.
त्यामुळे हा बर्नआउट होतो, मग ते हताश होऊन जातात. मग पुन्हा सुरुवात करावं लागते, कारण आम्ही डॉक्टर मंडळी सांगतो नाही आता काही तुम्ही सांभाळ करण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही, याला आमच्याकडे काही औषधं नाही, सांभाळ करा, हे असंच करणार, हे असंच करणार. म्हणून मग पुन्हा एकदा सुरुवात केली जाते. मग दरम्यानच्या काळामध्ये बाकीचे काही आजार होत असतात, कधी शुगर वाढते, कधी निमोनिया होतो, कधी काय होतं, म्हणून मग हॉस्पिटलच्या फेऱ्या सुरू होतात. म्हणजे अक्षरशः ICU मध्ये आहेत, कुठे आहेत बाबा, ICU आहेत, अच्छा घरी, हो घरी आले आता, अच्छा अच्छा, अरे 2 महिन्यापूर्वी होते, परत आले, हो आता परत न्यावं लागणार आहे, असं ते सुरू होतं. आणि मग खरं तर प्रत्येक मुलांनी, प्रत्येक मुलीनी, प्रत्येक पुढच्या पिढीनी जे एक समजून घ्यायला पाहिजे, जे आपल्याकडे अजून समजून घेतलं जात नाही, ते म्हणजे शेवटच्या नमस्काराची तयारी करणं, हॉस्पाईस. मला कल्पना आहे की कोणत्याही मुलांसाठी आपले आईवडील हे अमर्त्य असतात, इमॉर्टल असतात, अमर असतात, अमृत असतात, अगदी मान्य आहे. पण जर आपण असं म्हणलं की आता पुढचा प्रवास त्यांचा सुरू करायचा आहे, डिपार्चर आहे, ते आता जाणार आहेत पुढच्या प्रवासाला, तर तो छानपैकी त्याची काही आपल्याला जर का तयारी करता आली, जसं आपण प्रवासाला जायचं असेल तर रिझर्वेशन वगैरे करून ठेवतो, गाडीची वेळ, इथे वेळ नाही बघता येणार, तारीखही नाही ठरवता येणार, पण कमीत कमी एक मनाची तयारी आणि कुठपर्यंत म्हणून आम्ही आस्था फाउंडेशनतर्फे लिव्हिंग विल म्हणजे वैद्यकीय इच्छापत्र ह्याची पण आम्ही हे करतो. आता त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली, आजही ते म्युच्युअल याच्यावरती करता येतं. आणि काही नाही, साध्या गोष्टी आहेत. जर माझा मेंदू माझ्या आरोग्याविषयी निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात राहिली नाही तर आता इथे काही क्षमता राहिलेलीच नसते. त्यामुळे मग माझे जे सांभाळ करणार आहेत त्यांनी खालील सूचनांचे पालन करावे. त्याच्यामध्ये आहे व्हेंटिलेटर लावू नका, डायलिसिस करू नका, रक्ताचे घटक हे काही देऊ नका, जेणेकरून माझं आयुष्य उगाचच लांबेल एवढं काही करू नका. ती जी मी मुलगी सांगत होतो तिचे बाबा परवाच मला तिचा फोन आला होता की बाबांना आता असं आहे, ते पुण्यात आहे सध्या ते. तर तिने जे काय आहे ते सगळं सांगितलं. मी तिला म्हणलं बाळा तू त्यांना गुड बाय कर ना, काय फरक पडतो, चांगला गुड बाय कर. आणि काल मग ते झालं गुड बाय त्यांचं आणि डिपार्चर झालं. इतकं छानपैकी ते आपल्याला करता आलं पाहिजे आणि म्हणून ही शेवटच्या नमस्काराची पण तयारी आपल्याला करता आली पाहिजे. टॉम पिटोडनी हा तर खरं तर ह्या गरजा, मानसिक गरजा ज्या आहेत त्या सगळ्यांच्याच आहेत, लहान निरोगी रुगी सगळ्यांच्याच आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे काय, ममत्व आहे. फक्त माणूसच प्रेम करू शकतो. मला वाटतं बहुतेक फ्रंटल लोबमुळेच करतं, कारण प्रेम करणं, एकत्र बसणं, गप्पा मारणं हे बहुतेक सगळं त्याच्यामुळेच आहे. ही जी भावना आहे, उन्नत भावना ज्या आहेत. पण मग आता उन्हाळा आहे, पंखा लाव, AC लाव, थंडी आहे, चांगलं चादर किंवा हे दे, अंगावरती कपडे घाल, सॉक्स घाल, नाही का. छोट्या बाळाला आपण अगदी आठवणीने सॉक्स घालतो, यांना पण घाला, काय फरक. त्याच्यानंतर या सगळ्या व्यक्तींचं एक मोठं ओळख आणि चरित्र असतं, बायोग्राफी असली. मला बऱ्याच वेळेला लोक म्हणतात आता काय म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण. म्हणलं नाही, बालपण नसतं, 70-75 वर्षाचं चरित्र असतं. ते आधी कुणाच तरी बाळ असतं आणि तिथून मग आता एवढं मोठं झालेलं असतं, त्याला केवढं मोठं चरित्र असतं. त्यामुळं ते लक्षात घेऊन सांभाळ केला पाहिजे. हे डिमेन्शियाचे पेशंट आहेत, हे डिमेन्शियाचे पेशंट आहेत असं नाही. या अशा व्यक्तीला ही स्थिती झाली आहे आज, पण ही व्यक्ती अशी होती आणि ही अशीच आहे आमच्यासाठी, हे कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना कायम व्यस्त ठेवलं पाहिजे काही नाही काहीतरी याच्यामध्ये. अर्थात मला कल्पना आहे पुढच्या लेट स्टेजमध्ये काही ते शक्य होत नाही, पण सुरुवातीच्या याच्यामध्ये तर नक्कीच करता येतं. पण आपल्याकडे कल्चरमध्ये अशी एक गोष्ट आहे की आपण शक्यतो आईवडिलांना म्हणतो आता तुम्ही कशाला करता, तुम्ही बसा ना, तुम्ही खूप केलं, तुम्ही जाऊ नका, बाजारात जाऊ नका, तुम्ही काही करू नका, बसा. आणि मग ते बसूनच राहतात. मग सोशली इंडिपेंडंट जे आहे ते जातं, स्वातंत्र्य जातं. आणि मग 4 प्रकारचे जे आपले सगळे स्वातंत्र्य असतात, शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक, 4 इथे जातात. दुर्दैवाने आपल्याकडे आर्थिक तर स्वतंत्र कोणी नसतंच. वृद्ध लोक फार थोडे नशिबवान लोक असतात की ज्यांना पेन्शन असतं, बाकी सगळे आर्थिकदृष्ट्या परावलंबीच असतात.
त्याच्यानंतर त्यांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे, इन्क्लुजन केलं पाहिजे. अगदी साध्या सणाच्या दिवशी काहीतरी शिरा करायचा आहे किंवा श्रीखंड आणायचं आहे, आपण ठरवलेलं आहे आणायचं, पण त्यांना विचारायचं तुम्हाला श्रीखंड आवडतं, आणायचं का, आपण आणूयात, असं म्हणलं की त्यांना बरं वाटतं. हे तुम्ही हे शर्ट घालता का, निळं शर्ट, तुम्हाला खूप छान दिसतं, चला, त्यांना इन्क्लूड केलेलं आहे. नंतर स्नेहबंद करा. बऱ्याच वेळेला ना आपल्या रुग्णाच्या नातेवाईकांना ना खूप याच्याबद्दल एक प्रकारचं काय म्हणू आपण त्याला स्टिग्मा असल्यासारखं वाटतं. म्हणजे मला आठवतं की मी 2017मध्ये दुकतुके सरांना भेटायला गेलो होतो. तर ते म्हणले अरे तू करतोय काम, म्हणतो मला ठीक आहे, पण म्हणे आर्थरायटिसचा क्लब तयार होईल म्हणे, पण याचा कधी क्लब नाही होणार म्हणे. कारण म्हणे कुणीच मुलं जी आहेत ती म्हणणार नाहीत माझ्या वडिलांना डिमेन्शिया मी घेऊन येतो तिथे म्हणून. कारण काहीतरी हे वाटतं, अपराधी वाटतं, काहीतरी चूक आहे असं वाटतं. खरं पाहिजे तसं काही नाही आहे. म्हणून त्यांना घेऊन गेलं पाहिजे, त्यांना नातेवाईकांना बोलवलं पाहिजे. छोटे छोटे प्रसंग असतील तर तिथे सेलिब्रेशनसाठी घेऊन गेलं पाहिजे. मग बारसा आहे, साखरपुडा आहे, फक्त शक्यतो नंतरच्या स्थितीमध्ये सन डावनिंग जे म्हणतो की संध्याकाळच्या वेळेला त्यांना गोंधळल्यासारखं होतं, त्यावेळेला न ठेवता सकाळच्या वेळेला तो कार्यक्रम ठेवला पाहिजे. आणि अशा रीतीने ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आपल्याला कशा देता येतील हे बघितलं पाहिजे. मग आता काय करायला नको पहिल्यांदा, त्याला आम्ही मॅनेज. ही धमकी कुठे कुठे असतील, शब्दामध्ये असते आणि ती नको. त्याच्यानंतर कुठलीच गोष्ट राखून ठेवली नाही पाहिजे. काय करायचं त्यांना सांगून, काय करायचं घेऊन, काय कशाला द्यायचं असं नको. आणि कधीही आउटपेसिंग नाही केलं पाहिजे. मला आता गेले काही दिवस झाले खूप एक छान कन्सेप्ट आवडतो, देर इज नो फ्युचर ना. कुठे पुढचा क्षण, त्यांनी शो मी हा ते नाही, तो पुढचा क्षण दाखवता येतो का नाही. मग यांच्याबरोबर सांभाळ करताना शांतपणे तेवढ्या क्षणामध्येच करावं. कशाला आपलं क्षण त्याच्यात आणायचं, त्यांच्या पद्धतीने चालू द्यावं. कारण मला सांभाळ करायचा आहे, महत्त्व ठेवून करायचं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. लहान मुलांसारखं कधीच वागवलं नाही पाहिजे. लहान मुलांना काय असतं, आपण एकतर बक्षीस देतो किंवा दोन्ही नको. त्यांना लहान मुलं, कारण त्यांचं चरित्र काय लक्षात ठेवतं, अरे हे असे होते असं लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर लेबलिंग नको. आता बहुतेक वेळेला लेबलिंग खूप आपल्याकडे असतं आणि त्यातल्या त्यात कसं आहे, हे आता असं बोललं नाही पाहिजे, पण आपल्याकडे नातेसंबंधामध्ये ही जी व्यक्ती आता अशी झालेली आहे, अशा स्थितीची झालेली आहे, तिचे आधीचे जे नातेसंबंध होते त्याच्यामुळे त्यांच्यावरती एक शिक्का बसलेला होता. म्हणजे हे पहिल्यापासून हेकटच, हे असेच, हे तसेच. आता हे सगळं सोडून द्यावं, लेबलिंग सोडून द्यावं, त्यांची कधीच अप्रतिष्ठा करू नये. आम्ही गमतीमध्ये म्हणतो, घरामधले ज्येष्ठ जर वडील असतील तर ते त्या खुर्चीसारखे असतात. म्हणजे काय, ते बाहेर बसलेले असतात बिचारे, तेवढ्यात मुलाकडे कोणतरी येतं. मग तो म्हणतो, बाबा जरा माझ्याकडे ना काही मित्र येतात, तुम्ही थोडं आत बसा. गेली खुर्ची आतमध्ये. मग ते आतमध्ये नातवंड असतात, ते म्हणतात आबा आबा इथं नका बसू, आम्हीचा आरडाओरडा चाललाय, तुम्हाला त्रास होईल, तुम्ही अजून आत जा. मग ती खुर्ची अशी फिरत राहते. तर तसं काही करू नका आणि त्यांची अशी अप्रतिष्ठा करू नका. किंवा आता तुम्ही इथे बसणार, काहीतरी बोलाल, काहीतरी हालचाल कराल, मग ते माझे लोक असतील, काही प्रॉब्लेम नाही, आपले वडील आहेत ते, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात. त्याच्यानंतर त्यांच्यावर आरोप करू नका, तुम्ही असेच आहेत, तुम्ही खोटे आरोप करता, तुम्ही मुद्दाम हे करता, असे कुठले आरोप करू नका. त्याच्यानंतर त्यांचा कधी विश्वासघात करू नये, खास करून आर्थिक बाबीच्या बाबतीमध्ये. आपल्याकडं आपल्या देशामध्ये थोडंसं अशा रुग्णांमध्ये जो ॲब्यूज होतो, एल्डर ॲब्यूज, त्याच्यामध्ये फायनान्शियल ॲब्यूज फार मोठ्या प्रमाणात होतो. आता हा विषय खरं तर मला काही समजून ठरवू नये, हुज्जत घालू नये त्यांच्याशी, त्यांना बलहीन करू नये, डिसम्पॉइंटमेंट. कुठली गोष्ट मनाविरुद्ध, त्यांच्या मनाविरुद्ध करायला लावू नये. तर मनाविरुद्ध करायचीच आहे, आपल्याला करावंच लागलं तर काहीतरी विषय बदलून ती करायला लागली पाहिजे. आपण या विद्यार्थ्यांना शिकवतो की कशा पद्धतीने विषय बदलायचा, काय करायचं वेगळं. ऑब्जेक्ट हे काय आहे, एक पेशंट आहे, हां ठीक, असा ऑब्जेक्ट समजू नये. त्याच्यानंतर त्यांच्यावर कुठला ठपका ठेवू नये, नावं ठेवू नये. आणि सगळ्यात वाईट म्हणजे इग्नोरिंग, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं. हे आहेतच हे लक्षात नाही आमच्या, हे घरात आहे हेच लक्षात नाही. त्यांच्यावर बहिष्कार घालणं,
त्यांची चेष्टा करणं, चेष्टासुद्धा केली जाते, तर हे केलं नाही पाहिजे. आता काय केलं पाहिजे, तर हे सगळं मनापासून फॅमिलीचे असेल तर अहो ते माझंच आहे ना, त्यामुळे मी मनापासून केलं पाहिजे. जर मी केअर गिव्हर असेल ट्रेंड, हो मी तो स्वीकारलं आहे ते काम करायचं, त्यामुळे मी मनापासून करणार. त्याच्यानंतर त्यांना साथ दिली पाहिजे, छानपैकी होल्डिंग ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर एकदम रिलॅक्स स्पेसमध्ये सगळं केलं पाहिजे. काय घाई नाही आपल्याला सुद्धा, त्यांना घाई नाही आपल्यालाही घाई नाही, अशा पद्धतीने केलं पाहिजे. त्यांचा कायम आदर केला पाहिजे. आदर म्हणजे कुठला, तर ते सगळं जे चरित्र होतं, बायोग्राफी होती, त्याचा आदर केला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांचा स्वीकार केला पाहिजे. स्वीकार हा नेहमी अनकंडिशनल, म्हणजे कोणतीही अट नसते त्याला. अट घालून स्वीकार केला तर तो स्वीकार नसतो. आणि हा स्वीकार करण्याचा सगळ्यात मोठा फायदा मी असं नेहमी मानतो की तो आपल्याला होतो. आपले हॉर्मोन्स खास करून कॉर्टिसॉल वगैरे चांगले राहतात, त्यामुळे आपली तब्येत चांगली राहते. आणि छोट्या छोट्या गोष्टी आपण आनंदाने केल्या पाहिजे. मला आठवतं आपले जे व्हॉलेंटियर्स होते, केअर गिव्हर्स, काही जणांची आठवणी आहेत की काही नाही. आमच्यात एक अक्काबाई होत्या, त्यांनी काळी गोटी घेऊ, पांढरी गोटी घेऊ, आपण वा 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 टाळ्या वाजवायच्या. कुठल्याही गाणं वा 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 काय आवाज आहे, वा वा वा, तर सेलिब्रेट केलं पाहिजे. आणि कायम त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण शेवटी कसं आहे, त्यांच्यामुळे आपण आहोत ना, ते खांदे सक्षम होते म्हणून आपण उभं राहू शकलो. त्यामुळं कायम त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्याच्याबद्दल कधी चीड किंवा राग किंवा कमीपणा असं वाटून घेतलं नाही पाहिजे. त्यांना समर्थ केलं पाहिजे, एम्पॉवर. हो चला तुम्ही बाजारात चला, तुम्ही घ्या वस्तू विकत, मी आहे बरोबर, मागं राहतो फक्त. मदत केली पाहिजे, सुलभ केलं पाहिजे, फॅसिलिटेट केलं पाहिजे आणि सक्षम केलं पाहिजे. ज्या ज्या क्षमता शिल्लक आहेत त्या सगळ्यांसाठी सक्षम केलं पाहिजे. आता मला सांगितलं सरांनी की मेंदूचे जे काही कर्तव्य काम आहेत, अल्पकालीन आणि लॉंग टर्म मेमरी, म्हणजे जी दुरस्त अशी खूप पूर्वीची आहे ती. त्याच्यानंतर भाषा आहे सगळ्यात मोठी आपल्याला येत असते, करत असतो आपण. सामाजिक कौशल्य असतात, दुकानात जाणे, बाजारात करणे, हे सगळे बँकेत जाणे, हे सगळे सामाजिक कौशल्य असतात. त्याला एक प्रकारचं हे लागतं आपल्याला, निवाडा म्हणजे लॉजिक आणि डिसिजन मेकिंग लागतं. त्याच्यानंतर सगळ्या हालचाली ज्या आपण करतो त्या पण एक मेंदूचं काम आहे. आणि आपले जे पंचज्ञानेंद्रिय आहेत ते सुद्धा खरं तर आपलं सगळं जगच आपलं ते पंचज्ञानेंद्रिय तयार करतात. बाकी बाहेर जग आहे की नाही माहीत नाही, पण ते जग आपलं इथे असतं. बाकी लोकांसाठी हे वर्ल्ड असेल, पण आपलं वर्ल्ड इथे असतं, आपलं जग इथे असतं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे जग कुठपर्यंत असतं, भिंतीवरल्या फोटोत जाईपर्यंत. भिंतीवरल्या फोटोत गेल्यावर जग कुठंच नसतं. त्यामुळे हे पंचज्ञानेंद्रिय महत्त्वाचे असतात. मग आता काय होतं ह्या अल्झायमर्समध्ये, स्थितीमध्ये कधी त्याचं निदानच होत नाही. त्यामुळे औषधं देण्याचा काही प्रश्नच येत नाही, दवाखान्यातच नेत नाही. दवाखान्यात गेलं तरी तो डिनायलाच असतो, नाही डॉक्टर उगाचच काहीतरी सांगतात. इथं एवढं तर होणारच. जर बघितलं तुम्ही तर ही मेमरी जी आहे ती अगदी सौम्य याच्यामध्येच ती रिसेंट मेमरी गेलेली असते. आणि मग रिसेंट मेमरी गेल्यानंतर त्याच्याकडे शास्त्र दिलं जातं. म्हणजे मला आवडणारं त्याच्याबद्दलचं उदाहरण म्हणजे बाबा, सासरे बाबा जे असतात ते घरामध्ये बसलेले असतात. आता सुनबाई येते आणि त्यांना सांगते की आता दूधवाला येणार आहे. काय दूधवाला येणार आहे? हां, दूधवाला येणार आहे, हो. त्याला उद्या जास्तीचे 2 लिटर दूध सांगायचे, माझे पाहुणे येणार आहेत, कळलं? हो कळलं. दूधवाला येऊन जातो, ते दूध विसरलं जातं, सगळं येऊन जातं. आता ह्या सुनबाईंनी खरं तर काय बघितलं पाहिजे की हे का विसरले असतील. त्याच्याआधी ती म्हणते हे मी बघितलं, लग्न झाल्या दिवसापासून या घरात छळच झाला आहे माझा, फक्त बाकी काही झालेलंच नाही. आणि हे मुद्दाम केलं त्यांनी, कारण का माझ्या घरचे पाहुणे आहेत, यांची मुलगी येणार असले असते ते कधी हे स्वतः गेले असते खायला विसरले, हे तिलाच खरं कळायला पाहिजे. पण ते नाही, तिला वाटतं ते चूक ठरवत आहे. आणि ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याच्यावरती तुम्ही त्यांना खरी मदत करू शकता सौम्य स्थितीमध्ये, पण ते होत नाही आपल्याकडे. आणि मग दुरुस्त जी मेमरी आहे ती खूप दिवस राहते. मग डॉक्टर जेव्हा आम्ही म्हणतो अहो त्यांना हे झालं आहे, तो मेमरीला नाही डॉक्टर, 10वी मधल्या सगळ्या विद्यार्थ्यांची नावं पाठ आहेत, पूर्ण नावं पाठ आहेत त्यांना त्यांच्या वर्गातली. आणि हेच कसं लक्षात नाही राहत, 2 लिटर दूध घ्यायचं असतं सांगितले, मुद्दाम करता तो तुम्हाला माहीत नाही, आम्ही काय बोलायचं, असं सगळं चालू असतं.
त्याच्यानंतर भाषा जाती शब्द जे आहेत ते आठवत नाहीत, भाषा जाती. आणि हे जर तुम्ही बघितलं तर हे जे पुढची स्टेज आहे 3 ते 5 वर्ष, म्हणजे हे जवळजवळ नाही म्हटलं तरी हा 10 वर्षाचा प्रवास आहे अल्झायमरमध्ये. क्वचित काही लोकांमध्ये खूप लवकर त्याच्यामध्ये हे होतं, काही लोकांमध्ये दुसरे काही कॉम्प्लिकेशन्स होतात आणि त्याच्यामुळे मृत्यू होतो. पण ओव्हरऑल तुम्हाला 10 वर्ष तरी सांभाळ हा करावा लागतो. आणि मग हे अर्ली टू माइल्ड स्टेजमध्ये जर सगळे चांगले तो मुद्दाम करतात ते लक्षात नाही ठेवण्याचं, मागचं सगळं आठवतं त्यांना, हां ते मुद्दाम करतात. तसं काही औषधांची वगैरे गरज नाही त्यांना. ते स्टेजमध्ये अशा पद्धतीने होतं आणि मग सिव्हिअर स्टेजमध्ये काहीच राहत नाही शिल्लक. आणि मग सगळ्या वर्तवणुकीच्या समस्या रिसॉल्व्ह होतात. मग आम्ही त्याला BPHD बिहेवियरल सायकॉलॉजी डॉक्टर मोहिते सरांची पण गरज लागते. आणि त्यात ऑलरेडी 3-4 दागिने असतातच त्या ज्येष्ठाला. आम्ही ज्येष्ठ लोकांना ज्यावेळेला आजार होतात त्यावेळेला त्याला आजार म्हणत नाही, आम्ही दागिना म्हणतो, कारण तो कायम ठेवायचा असतो. त्यामुळे डायबिटीस एक दागिना, थायरॉइड एक दागिना, हार्ट ब्लड प्रेशर एक दागिना, बायपास झालं तो एक दागिना, प्लास्टिक झाली तो एक दागिना, असे 4-5 दागिने प्रत्येकाकडे असतात. त्याची औषधं चालू असतात आणि त्यात ही औषधं असतात. त्यामुळे पॉलिफार्मसीमुळे अजून सगळा गोंधळ होतो आणि मग ते सगळंच अवघड होत जातं. मग आता काही सूचना बर्नआउट म्हणतात आणि हे ॲक्च्युली खूप मोठं ओझं त्यांच्यावरती पडलेलं असतं आणि म्हणून त्यांनी काही गोष्टी केल्या पाहिजे. त्यांनी काळजी घेतली पाहिजे, समतोल आहार घेतला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे. आता ह्या सगळ्याचा आमचा जो अनुभव होता तो असा होता की ज्या वेळेला डेकेअरमध्ये ती मंडळी होती त्यांची घरची लोक आम्हाला सांगायची की डॉक्टर आता मला एक वेळेला जरा शांतपणे जेवता येतं, आंघोळ करता येते, थोडी विश्रांती घेता येते, मग रात्री जागले तरी काही प्रॉब्लेम नाही. हे सगळं करण्यासाठी म्हणून आपल्याला ह्या सगळ्या सोयी केल्या पाहिजेत. आणि याच्यासाठी हा जो डॉक्टर झॅरिट्स बर्डन इंटरव्ह्यू आहे तो पण छान आहे की त्याच्यामध्ये आपल्याला कळून येतं की त्यांना किती बर्नआउट आहे. आपल्याकडे बर्नआउट पण लपवला जातो, कारण काय करणार डॉक्टर, आता आलं आहे भोगावंच लागणार आहे, दुसरं कोणी मदत करत नाही आहे. आणि मग ते आतून अजून मदतीसाठी हाक मारा हा शब्दच आपण विसरलो. परंतु तो पहिला शब्द पाहिजे, मदतीसाठी हाक मारा, मदत मागा. ठीक आहे, तर मग काय करा, याच्याबद्दल माहिती मिळवा, त्याचा विरोध सोडा, मैत्री करा, या आजाराशी मैत्री करा, विरोध सोडा आणि त्या स्थितीशी नातं जोडा. माइल्ड ओके फाईन, मॉडरेट ओके फाईन, सिव्हिअर ओके फाईन, त्याच्याशी नातं जोडा की ठीक आहे आता हे असं होणार आहे. आणि या सगळ्यामध्ये जो कळीचा शब्द आहे तो आहे स्वीकार, तो करा. मग स्वीकार हा कोणतीही अट न ठेवता, जसं आई आपल्या बाळाचा स्वीकार करते तसा, आई आपल्या बाळाचा स्वीकार करते तसा, मग तो थोडासा अवघड असतो. पण तो आता तुम्ही बोलताय व्हिडिओ दाखवू, बंबार्टमेंट करायची हो की नाही, एका दिवसात सगळी जर इन्फॉर्मेशन म्हणजे काय डिमेन्शिया केअर गिव्हरमध्ये कसं वागायला हवं याच्याविषयी हा सुंदर व्हिडिओ. त्याचा जो प्रवास आहे हा प्रवास त्यांनी सांगितला आहे. सुरुवातीचा प्रवास जेव्हा त्यांना डिमेन्शिया नव्हता तो त्यांची डिग्निटी जेव्हा मेंटेन होती. सर जे म्हणते ना, सरांची सगळी भाषणं, सरांच्या भाषणातले सगळे मुद्दे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील की एक चरित्र कसं होतं, तो चरित्र असणारा माणूस सडनली जेव्हा चेंज व्हायला लागतो, तो चेंज झालेला माणूस कसा कसा बदलत जातो आणि त्याच्या कुटुंबाने त्याला कसं स्वीकारलं आणि कसं वागवलं. बरोबर, हा व्हिडिओ पाहू आणि मग त्याविषयीची तुमच्या मनातली प्रश्न, माझ्या मनातले प्रश्न, तुमची उत्तरं, माझी उत्तरं आपण सगळे चर्चा करू. ठीक आहे सर. दिल तो आवारा न जाने कितने
होल्डर पर्सन, सगळ्यांची काळजी घेणारा, मस्त पार्टीमध्ये सगळ्यांना फॅमिली फंक्शन्स करणारा, एकमेकांना सांभाळणारा एकदम चांगला माणूस. ट्रॅव्हल, त्याला बऱ्याच गोष्टींची हौस आहे, ट्रॅव्हलिंगची हौस आहे, नंतर गार्डनिंगची हौस आहे, सगळ्यांना एकत्र आणण्याची हौस आहे, सगळ्यांची काळजी घेतो. आणि काही दिवसामध्ये चेंजेस दिसायला लागतात. त्याच्यामध्ये मला काही मिळेल, काही प्रगती होईल, काही प्रोग्रेस होईल असं म्हणत ना, तर मला फक्त द्यायचं आहे आणि देण्याचा आनंद मला घ्यायचा. एक दुसरं, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की त्या वडिलांना किती वेळा टच केलेला आहे बघा. मला माहीत नाही की मी माझ्या वडिलांना किती वेळा टच करतो, मी माझ्या आईला किती वेळा असं हातात हात घेतो किंवा गालाला गाल लावतो, जसं मी लहानपणी करायचो असं आपण करत नाही. त्या व्यक्तीला किती वेळा टच झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते सेन्सेस जागृत करणं, त्या माणसाचा आनंद जागृत ठेवणं, त्याला माणसामध्ये ठेवणं हे खूप गरजेचं असतं. आणि माणसात ठेवायचं असेल तर आपल्याला या सगळ्या, म्हणजे सरांनी जे भाषणात आधी सांगितलं की या सगळ्या प्रिमिटिव्ह गोष्टींचा जो लॉस होत चाललेला आहे किंवा जी फंक्शनिंग कमी होत चाललेली आहे, इथे कुठेतरी आपला थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करून हातभार द्यावा लागतो. म्हणजे त्यांनी त्यांचं सोशलायझेशन मेंटेन ठेवलं, त्याचं त्यांना लक्षात ठेवणं की बाबा मी तुझी मुलगी आहे, माझं नाव अमृता आहे, हे सुद्धा सांगावं लागतं आहे. म्हणजे त्या मुलीला आधी हे स्वीकारणं की माझं नाव माझे वडील विसरलेत, याच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागतोय. त्या बायकोचा वाढदिवस आहे, हॅपी बर्थडे म्हणाही सांगावं लागतंय. तर या सगळ्या गोष्टी जर आपण आनंदाने केल्या ना, तर मग जो भी प्यार से मिला हम उसी को होली असं व्हायला लागतं. आणि त्या व्यक्तीचं तसं असतं की जो मी प्रेम लावा. आम्ही डे केअर सेंटरमध्ये खूप बघितलं की अनोळखी केअर गिवर्स, आमचे व्हॉलेंटियर्स, त्या सगळ्यांनी प्रेम लावायला सुरू केलं. ती व्यक्ती इतकी छान सुधारायला लागली. म्हणजे आम्ही एका रुग्णामध्ये ड्रॅमॅटिक चेंज बघितला. म्हणजे आम्हाला अपेक्षाच नव्हती. म्हणजे वट्टवा सरांना माहिती की आम्ही डिमेन्शियामध्ये अपेक्षा नाही करत की याच्यामध्ये खूप छान प्रोग्रेस होईल, पण अपेक्षेच्या चेंजेस व्हायला लागले ना, थोडासा जरी चेंज व्हायला लागला, काहीतरी आठवलं तरी खूप छान वाटायला लागतं. आपली अशी अचिव्हमेंट म्हणजे सेलिब्रेशन आम्ही करायला लागतो की अरे वा किती छान झालं. तयार असेल आणि आपण ते आनंदाने करूया, बरोबर. त्याच्यामध्ये फक्त एकच भाग जो मला सांगावंसं वाटतं, तर सायकेट्री असल्यामुळे जसं सरांनी ज्येष्ठ म्हणून त्यांचे काही अधिकार वापरले, सायकेट्रिस्ट म्हणून मी काही गोष्टी याच्यामध्ये फक्त ॲड करू शकेल की या सगळ्या न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्ससोबत म्हणजे डिमेन्शिया, मेमरी लॉससोबत बऱ्याच रुग्णांना बिहेवियरल प्रॉब्लेम सुरू होतात. वागण्यामध्ये बदल, चिडचिडेपणा, संशय येणे, भास होणे. तर तिथे आपल्याला काही औषधांची गरज पडते, काही वातावरणातल्या बदलाची गरज पडते. म्हणजे आपल्या काही चेंजेस केले त्याने फरक पडतो. जसं सरांनी सांगितलं की बाबा घरात, बरोबर, आपण जेव्हा जवळचे लोक सोशल फंक्शनमध्ये त्यांना घेऊन जातोय, जुनं फोटोग्राफ अल्बम्स काढून बघा, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये रेमिनिसन्स थेरपी म्हणतो, की यू गिव्ह देम रिकलेक्शन ऑफ दोज मेमरीज, लेट देम फील दोज मेमरीज. आणि बऱ्याच वेळा आम्ही तर म्हणजे जसं एक तुम्ही अस्तू हा पिक्चर पाहिला असेल आगाशी सरांचा, तर स्वतःचं अस्तित्व विसरायला लागतं. त्यांच्या जागा सहसा चेंज करू नका, त्यांच्या घरातल्या जागा सहसा चेंज करू नका, कारण त्यांना ते थोडंफार सोयीचं झालेलं असतं लॉंग टर्म मेमरीमध्ये. आणि मेन म्हणजे विश्वास ठेवा स्वतःवर, त्या व्यक्तीवर आणि ट्रीटिंग डॉक्टर्सवरती. डेफिनेटली आपल्याला हे सगळं सहन करण्याची खूप छान शक्ती, ऊर्जा आणि थोडाफार का होईना एक वेगळा आधार आणि आनंद मिळेल. थँक्यू. आणि मी आता 40-50ची त्यांची मुलगी किंवा सून आहे, मुलगी आहे, सून आहे, मुलगी आहे, तर मला हा आजार होईल का, आणि होणार असेल तर मी त्यासाठी काय करायला पाहिजे, याचं उत्तर काय द्यावं. अल्झायमर्समध्ये काही आहेत फॅमिली त्याच्यामध्ये अफेक्शन आहे, पण जसं मी आता सांगितलं की काही ॲक्टिव्हिटीज आपण सतत आपल्या दिनचर्येमध्ये आणणे, ते 20-20 जे पॉईंट सांगितले वेगवेगळे, त्या गोष्टी हे करणं गरजेचं आहे. आणि अर्ली डायग्नोसिससाठी त्याचे लक्षणं समजून घेणं गरजेचं आहे. गरज असेल तर योग्य तज्ञ डॉक्टरांना आपण तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. काही गोष्टी आहेत त्या सांगतो. मला अर्ली डायग्नोसिस करता येईल का, डॉक्टर स्पेसिफिकली क्वेश्चन. त्यासाठी शक्यतो त्यांची इच्छा असेल तर बोलवत नाही, कोणीतरी तज्ञ डॉक्टरांनी त्यांना एकदा बघितलेलं असणं आवश्यक आहे.
कारण जसं क्लिनिकल एक्झामिनेशन मिनिमेंटल स्कोर किंवा बाकी टेस्टिंग जसं आम्ही सांगितलं त्या परीक्षांमध्ये जर स्कोर चांगला असेल तर या स्कॅनमध्ये जे रेडिएशन ते आपण जस्टिफाय करू शकत नाही. जेव्हा क्लिनिशियननी पाहिलंय आणि दे आर नॉट शुअर, कारण तुम्हाला डिमेन्शिया नाही आहे हे सांगण्या एवढे ते शुअर नाही आहे. इक्विव्होकल ज्याला आपण म्हणतो 50-50. तर ॲज अ थर्ड अंपायर यू कॅन यूज इमेजिंग. पेशंटनी स्वतःहून करायला आम्ही त्यांना उपयुक्त करत नाही आणि तसं करू. सर ॲज अ केअर गिवर आपण थर्ड पर्सन असतो, तर अशा वेळेस आपल्याला ती सिच्युएशन हँडल कशी करायची याचं प्रशिक्षण असतं. पण ज्या फॅमिलीमध्ये एखाद्या व्यक्तीला डिमेन्शिया झाला आहे, मग त्याची मुलगी म्हणून किंवा त्याची सून म्हणून आपल्याला स्वतःलाही ते मानसिक त्रास होत असतो की आपल्या घरात असं का. तर मग अशा वेळेस स्वतःला कसं सांभाळायचं. जिथं नातं येतं तिथं त्रास पण राहतो. म्हणजे मला असं वाटतं की जिथं नातं नसतं तिथं आपण ती सिच्युएशन व्यवस्थित हँडल करू शकतो. पण आपल्या नात्यामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीला जेव्हा असा आजार होईल तेव्हा ही परिस्थिती कशी हाताळायची. एकच आहे की त्यांची सगळी शास्त्रीय माहिती करून घ्यायची आणि मी कोण असा स्वतःला प्रश्न विचारायचा. आता मी कोण, तर मी मुलगी. मग मी मुलगी म्हणूनच बघायचो. मी न्यायाधीश, वकील, पोलीस म्हणून नाही बघायचो किंवा देवाने असं का केलं, ह्यांनी हे तर किती छान वागले, हे काहीच करायचं. मी कोण, मी मुलगी. आम्हाला काय करायचं का, प्रेम करायचं, माया करायची, बस. मग ते केअर गिव्हिंग सोपं होतं, स्वीकार. नाहीतर मग शेवटपर्यंत हे असं का वागले, हे असं का झालं, ह्याच्यातच माणूस राहतो. आणि त्याने तो क्षण म्हणजे आपल्या ध्येयाचे ठेवलं पाहिजे की या क्षणाला मी त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणार. आणि पुढचा क्षण माहीत नाही ना, त्यामुळे या क्षणात आनंद निर्माण करणार. आणि त्याला एकच उपाय असतो करून मी कोण हे विचारणं आणि सगळी शास्त्रीय माहिती करून घ्या. मी तर म्हणतो पुढचा प्रवास कसा होणार ते पण आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपण खरं मुलगी म्हणून काम केलेलं असेल. नाहीतर मग कुठेतरी दुसरं आहे, मुलगी नाही घ्यायची. थँक्यू. आणि मला हा प्रश्न विचारायचा होता की खूप वेळेला ते ॲग्रेसिव्ह होतात, म्हणजे एकदम म्हणजे हाणामारीच करायला लागतात. म्हणजे आजपर्यंत तसं झालेलं नाही. पण म्हणजे कसं की एखाद्या वेळेस गोळी नाही खाल्ली की आपण म्हणतो की गोळी खाल्ली पाहिजे, त्यावेळेला ते एकदम ॲग्रेसिव्ह होऊन जातात आणि एकदम म्हणजे बुक्क्यांनी लाटांनी हाणायला लागतात. मग त्यावेळेला जर का आपण हाताने प्रतिरोध करून गच्च पकडून ठेवलं किंवा काही काळापुरतं ते शांत होण्यापुरतं जर का टॉवेलनं किंवा फडक्यांनी खुर्चीला चेअरला जर का आपण बांधून ठेवलं तर ते म्हणजे बंधू आहे. कारण मला घरचे खूप ओरडतात की असं करू नये म्हणून. पण जेव्हा ते खूप ॲग्रेसिव्ह होतात तर माझं असं मत होतं की थोडं शांत होईपर्यंत आपण पकडून किंवा बांधून ठेवलं तर ते सेफ राहील किंवा असं काही. बघितलं पाहिजे की ते अग्रेसिव्ह कुठल्या वेळेस होते, त्याच्या मागे अजून काही कारण आहे का, आणि त्यांच्यामध्ये काही जसं काही बायोलॉजिकल कारण आहे. म्हणजे त्यांच्या शरीरातले क्षार किंवा सोडियम पोटॅशियम कमी होत आहे, डिमेन्शिया सोबत अजून काही गोष्टी असेल जसं डिलिरियम होऊन येत होतं, तर त्याच्यामुळे ते अग्रेसिव्ह होतात. त्याचं परीक्षण केलं तर कदाचित त्याच्यामध्ये फरक पडेल. तसं नाही आहे, सगळं स्टेबल आहे, व्यवस्थित चाललं, सगळ्या तपासण्या नॉर्मल आहेत. पण डिमेन्शियामुळे अग्रेसिव्ह होतात तर त्यांना संशय, भास, भीती, भ्रम अशा काही गोष्टी होत आहेत का हे बघितलं पाहिजे. त्यासाठीची औषधं दिली तर बऱ्याच वेळा रुग्णांमध्ये फरक पडतो. रुग्ण शांत होतात किंवा रुग्ण फक्त डिमेन्शिया या आजारानेच ग्रस्त होतात, बाकीचे जे सोबत असणारे आजार आहेत ते कमी व्हायला लागतात. दुसरं, केअर गिव्हिंगमध्ये आपण थोडासा बदल केला की सडन चेंज न करणं किंवा कुठल्या गोष्टींनी राग येतोय त्या गोष्टी जर टाळता आल्या तर तशा टाळणं किंवा त्या गोष्टीला काहीतरी डायव्हर्ट करणं, अशा काही थोड्याशा नॉन मेडिकल गोष्टी सुद्धा जर करता आल्या त्या ओळखता आल्या की असं करून जमतंय का. जसं की मी एका डिमेन्शिया रोगी किंवा अशा एका संस्थेमध्ये भेट द्यायला गेलो होतो. तिथे रिटायर्ड कॅप्टन कन्सल्ट होता, कॅप्टन विमानाचं चालवणारा कॅप्टन. त्याच्या आईने त्याला तिथे ॲडमिट केलं होतं डिमेन्शियामुळे. तर तो तिथे फिरत होता आणि माझं त्या संस्थेच्या मीटिंग चालू होती. तो तिथे येऊन बसला आणि विचारायला लागला की हे कोण आले आपल्याकडे, काय काम आहे यांचं. तर त्या मॅडमने मला सांगितलं की हे कॅप्टन आहे आणि त्यांच्यासोबत म्हटलं की हां हे आमच्या संस्थेचे हे आमच्या संस्थेचे मॅनेजर आहेत बरं, हे सगळं बघतात. हां, त्या माणसाला छान वाटलं.
म्हणजे तिथेच प्रश्न संपला नाही तर आपण अरे अरे तुझे कुठे आहे त्यांना राग आला असता. मग ते तिथे थोडा थांबले, आमची मिटिंग चालू होती, ते बसून होते, निघून गेले. सोपं म्हणजे काहीच नव्हतं याच्यामध्ये, फक्त योग्य पद्धतीने वागणूक दिली गेली, अग्रेशन तिथे टाळता आलं. बरोबर. असा काहीतरी छोटासा बदल करता आला. काही खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या केल्या तर मग आपल्याला अग्रेशन टाळता येतं किंवा त्यांचा व्हायलन्स टाळता येतं. तू बोलतोस की बांधलं पाहिजे काय, तशी वेळ जर योग्य निदान केलं त्या अग्रेशनचं तर नाहीये, पण ते सगळं करूनही हॉस्पिटलमध्ये जर करावं लागलं तर हा रेअरली आम्ही कसं करतो, तसं सहसा करण्याची वेळ येत नाही जर योग्य निदान केलं गेलं, त्याचं कारण ओळखलं गेलं. एखाद्या केअर लिव्हर म्हणजे डिमेन्शिया झालेल्या व्यक्तीची सेवा करायला गेले तर मला त्यांना आधी बघितल्यानंतर मला समजेल की ते डिप्रेशनमध्ये आहे, की त्यांना कोणत्या गोष्टीची राग आलेला आहे, तो चिडचिडपणा करताय. मी असे एकदमच त्यांच्या समोर जाणार नाही, कारण एकदमच समोर गेल्यानंतर ते आपल्याला काहीतरी फेकून हाणणारच. कारण मी एकदम जाते ना त्यांच्यासमोर, त्यांना धोका असतो की हे मला मारायलाच आलेले, त्यामुळे मी त्यांच्यासमोर अशी नाही जाऊ शकत. त्यामुळे त्यांचा स्वभाव बघून त्यांना एकदम म्हणजे असं ते ज्या लेवलनी बसलेले त्या लेवलनी जाऊन शांतपणे त्यांच्याशी बोलून, मी असं नाही सांगू शकणार की ते डिमेन्शिया झाले ते तर विसरणारच, मी कोण आहे, कुठून आलेली आहे हे तर त्यांना माहीत नसणार. मग मी गेल्यानंतर त्यांना शांतपणे सकाळी सकाळी जर गेले तर त्यांना गुड मॉर्निंग विश करेल. त्यानंतर गुड मॉर्निंग विश केल्यानंतर ते मला प्रतिसाद देतील याची काही गॅरंटी नसते, कारण ते आपल्याला चांगलेपणे बोलणार हे आपण काही सांगू शकत नाही. जर गुड मॉर्निंग म्हटले, त्यांनी मला जर चांगला प्रतिसाद दिला तर मी त्यांच्यासमोर माझा हात समोर करीन आणि मग ते मला काही रिस्पॉन्स देत आहे का ते बघेन आणि मग त्यांच्यानंतर आदरात्मक संवाद साधण्याचा प्रयत्न करीन. मी संवाद पण असा करेन की त्यांना वाटलं नाही पाहिजे की मी त्यांना ऑर्डर देते म्हणून, त्यांना असं वाटलं पाहिजे की मी त्यांच्या ऑर्डर नाही देते आहे आणि मी त्यांना एकदम माझे बोलण्यात मी त्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करते. ते जे बोलतात ते मी आधी शांतपणे ऐकेल, कारण शांतपणे ऐकलेच नाही तर मी त्यांची परिस्थिती समजून घेणार नाही. त्यामुळे आधी ते चिडचिडेपणा करतील आणि 5 मिनिटानंतर शांत होऊन जातील. ते चिडचिडेपणा करायला लागले, मी जर चिडचिडेपणा करायला लागले तर काय होईल, ते मला रूममधून उचलूनच फेकतील बाहेर. त्यामुळे मी चिडचिडपणा करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याशी आदरात्मक बोलले, विनंतीपूर्वक बोलले की आजोबा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ब्रश करायला मी मदत करू का, तुम्हाला काय खायला आणू का, चला मग आपण तुम्हाला कोणती गोष्ट आवडती, चला मग ते आपण सोबत मिळून जेवण करू, किंवा चला मी तुम्हाला दात घासण्यास मदत करते. असा जर विनंतीपूर्वक आणि आदरात्मक त्यांच्याशी संवाद साधला तर ते चिडचिडेपणा करणार नाही, याची आपण पूर्ण हे गॅरंटी देऊ शकतो. डिमेन्शिया झालेली व्यक्ती आहे, त्यांना म्हणजे असे मेडिसिन जास्त दिल्याने काही धोका तर निर्माण होणार नाही ना, कारण चिडचिडेपणा करायची सरांनी सांगितलं की ते चिडचिडेपणा सुद्धा मेडिसिन देऊन शांत केला जातो. तर मग त्यांना अशा मेडिसिन देण्यामागे समजा असं काही त्यांना धोका तर नाही होणार ना, कारण थोड्या थोड्या गोष्टीला आपण चिडचिडेपणासाठी त्यांना गोळी देणार. त्यानंतर समजा एखाद्या त्यांना काही आजार आहे, त्याच्या गोळ्या आहे, आपण त्यांच्यासमोर ठेवलं ते पूर्ण खाऊन घेण्याची समजा शक्यता असते. त्यामुळे असं वाटतं की त्यांना प्रत्येक गोष्टीच्या गोळ्या असल्या तर त्यांच्या काही जीवाला जर धोका तर नाही राहणार ना. अजून रागासाठी गोळ्या, याच्यासाठी गोळ्या, प्रत्येकासाठी एक एक हत्यार का बरं, म्हणून म्हटलं की जर आपल्याला त्यांच्या चिडचिडेपणाचं निदान जर कळालं किंवा ही चिडचिड कशामुळे आहे तर त्याचं उत्तर जर औषध असेल तर औषध द्यावं लागतं. त्याचं उत्तर औषध नसेल, आपल्या वागणुकीतला बदल असेल, जसं तुम्ही सांगितलं की बाबा आदरात्मक बोलल्याने, सरांनी सांगितलं पॅसिव्ह टच केल्याने, त्याचं म्हणणं ऐकून घेतल्याने जर राग कमी होत असेल तर त्याच्याशिवाय दुसरं औषध चांगलं कुठलंच नाही. बरोबर. पण औषध कुठे द्यायचं की जिथे संशय आणि भास होतात. म्हणजे हा मेंदूचा आजार आहे, म्हणजे आम्ही सांगतो थोडक्यात की वट्टमार सर मेंदूचे हार्डवेअरचे डॉक्टर आहेत, मी सॉफ्टवेअरचा डॉक्टर आहे. हार्डवेअरचा बिघाडे हार्डवेअरचे डॉक्टर जे सांगतात ते ऐका, सॉफ्टवेअरचा बिघाडे मी अँटीव्हायरस टाकून देतो. ते अँटीव्हायरस किती दिवस टाकायचं हे मी सांगणार तुम्हाला, नंतर आपण बंद करूया थोडक्यामध्ये. म्हणजे संशय भास होत आहे ते समजून सांगून जमणार नाही.
तिथे आपल्याला औषधांचा आधार घ्यावा लागेल काही दिवसांसाठी, नंतर बंद करावं लागेल. दुसरा प्रश्न, सगळ्या गोळ्या त्यांच्यासोबत ठेवायच्या का? तर मुळीच नाही. सगळ्या गोळ्या केअर गिव्हरकडेच असायला हव्या, कारण त्यांना समजणार नाही किती गोळ्या खायच्या, आणि सगळ्या गोळ्या एकत्र खाऊन घेऊ शकतात. म्हणजे आम्ही तर म्हणजे सायकेट्री हॉस्पिटलमध्ये कुठलीच गोळी पेशंटकडे नसते, सगळी केअर गिव्हरकडे दिलेली असते. सगळ्या गोळ्या आपल्या ताब्यामध्ये असायला हव्यात, त्या आपल्या हाताने आपण त्यांना दिल्या पाहिजेत, आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तेवढ्याच गोळ्या दिल्या पाहिजेत. काही बदल करायचा तर डॉक्टर सांगू शकतात की सर याने जास्त झोप यायला लागली, मी टू रिलीज द मेडिसिन्स. ओल्ड एज पेशंटमध्ये आपण नेहमीच मेडिसिन्स कमीच देतो आम्ही, जेवढे आवश्यक आहे तेवढेच द्यावे लागतात, कारण त्यांचं ऑलरेडी सगळ्या शरीराचे अवयव खराब झालेले असतात, लिव्हर किडनीवरती परिणाम असतो. म्हणजे तो विचार करूनच डॉक्टर औषध देतो. तरी सुद्धा जर काही अंदाज चुकला तर मग आपण डॉक्टरकडे परत गेलं पाहिजे. सो वाटतं समजा आपल्याला अशा पेशंट्सला झोपेचे जरी गोळ्या द्यायच्या असतील तर त्याचा इफेक्ट खूप होतो. सर्वसाधारणपणे आपण समजा सेडेटिव्ह मेडिसिन कोणाला दिल्या त्याचा एवढा इफेक्ट होत नाही, पण एल्डरली आणि त्यांना डिमेन्शिया आहे तर कंटिन्यू झोपत राहतात. म्हणजे त्यांना खूप डोस कमी लागतात. अँटीसायकोटिक जे त्यांना जे घात होतात त्याच्यासाठी जे अँटीसायकोटिक असतात त्यांचाही डोस कमी. बरेचसे मेडिसिन्स असतात आपल्याला ते अशा पेशंटमध्ये केअरफुली वापरावं. त्या सगळ्या गोष्टींची काळजी वेगळी प्रत्येक डॉक्टर घेत असतात. अल्झायमर हा जो डिसीज आहे हा दुसऱ्या एखाद्या सायकोटिक डिसीज सोबत असोसिएटेड असतो का? मेंदूच आहे जसं डॉक्टर मोहिते म्हणाले की सायकॅट्रिक इलनेस हे मानसिक आजार असतात आणि मेंदूचे आजार वेगळे असतात. जसं स्ट्रोक आहे, डिमेन्शिया हा मेंदूचा आजार आहे, मेंदूचा ऑर्गॅनिक डिसीज आहे, पण त्याच्यामध्ये काही सायकॅट्रिक मॅनिफेस्टेशन्स असतात. स्वभावामध्ये चेंज होणे, ॲग्रेसिव्ह बिहेवियर घेणे, घास होणे, संशय घेणे, हे सगळे सायकॅट्रिक. त्याच्यासाठी त्यांच्या सायकॅट्रिकची पण गरज लागते आणि त्याप्रमाणे त्या गोळ्या त्याचं द्याव्या. फक्त डिमेन्शिया मेमरी इम्प्रूव्ह करण्यासाठीच गोळ्या जे देतो आपण, त्याच्याने हे जे सायकोलॉजिकल सिम्पटम्स असतात ते कंट्रोल होतात. ज्यूस, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, कम्प्लीट नॅचरल डाएटचा या रोगामध्ये रुग्णाच्या स्थितीच्या सुधारणेवर काही परिणाम होऊ शकतात का? असा काही रिसर्च आहे का? चांगलं डाएट हे सगळ्याच आजारांसाठी चांगलं काम करतं. आपल्याला डिमेन्शिया या रुग्णामध्ये जो बदल हवा आहे तो बदल त्या डाएटने कदाचित होणार नाही, पण त्याची बाकीची शारीरिक स्थिती जी आहे ती चांगली राहील. त्यामुळे डिमेन्शियाचे बाकीचे जे कॉम्प्लिकेशन्स व्हायला पाहिजे ते कदाचित थोडेसे स्लो डाऊन होतील, त्यांना बाकीचे आजार होणार नाही. जसं आपण या व्यक्तीमध्ये बघितलं किंवा बाकीचे आजार आपण खूप लेट स्टेजेसमध्ये बघितले. ते चांगलं हेल्दी डाएट ही त्याचं हक्क आहे असं आपण म्हणूया. जसा तो आपला हक्क आहे तसं त्याचाही हक्क आहे. त्याच्या तब्येतीनुसार आपल्याला काही चेंज होईल मेमरीमध्ये तर शक्यता कमी, पण त्यांनी त्याची शारीरिक स्थिती मेंटेन करायला मदत होईल, कॉम्प्लिकेशन्स कमी होतील आणि त्याच्यामुळे आपले बाकीचे जे सगळे डॉक्टरांना भेटतात ते कदाचित वाचून जाईल असं मला. डॉक्टर वट्टमवार सर, डॉक्टर आशिष मोहिते सर आणि डॉक्टर प्रथमेश जोशी यांच्या मार्गदर्शनाबद्दल मी एकच वाक्य सर्वांच्या वतीने सांगेल की आम्हाला सर्वांना डिमेन्शिया या विषयावर आज नवीन दिशा आणि नवीन दृष्टिकोन खूप चांगला मिळालेला आहे. त्याबद्दल मी खूप मनापासून आभार व्यक्त करते. आणि थोडासा कार्यक्रमामध्ये बदल, डॉक्टर प्रथमेश जोशी आपल्याला नंतर मार्गदर्शक म्हणून लाभले. मी डॉक्टर वैद्य सरांना विनंती करते की त्यांनी आस्था फाउंडेशनच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करावं. स्वागत. आपण सर्वजण IMA औरंगाबाद शाखा आणि सिटी ओरियन सिटी हॉस्पिटल या सर्वांच्या वतीने आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ज्या सभागृहात आपण बसलेलो आहोत त्या सभागृहासाठी सर्व व्यवस्था चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिली. त्यामुळे सर्व IMAचे पदाधिकारी, सहकारी, आस्था फाउंडेशनचे डॉक्टर वैद्य सर, करकरे सर, सांगवीकर सर, आशिष गर्दे सर, निळेकर सर, निळेकर ताई, PP कुलकर्णी सर, सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि आत्ता आपली जी जेरिएट्रिक केअर कोर्सची 10वी बॅच सुरू आहे, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या महिला जवळजवळ 20 किलोमीटर अंतरावरून रोज ये जा करतात आणि आज मुद्दाम त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.
आणि अजून कोणी जर राहिलं असेल चुकून माझ्याकडून तर त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. अतिशय सुंदर मार्गदर्शनपर कार्यक्रम झालेला आहे. तिन्ही संस्थांचे मी आभार व्यक्त करते. आणि यानंतर आस्था फाउंडेशनची जी नेहमीची प्रार्थना आहे ती प्रार्थना आपण म्हणून कार्यक्रमाचा समारोप आपण करूया. देश दे सहाया जे शक्य साथ आहे निर्धार दे कराया मज काय शक्य आहे अशक्य काय हरी दे बुद्धी देवराया दे बुद्धी देवराया दे बुद्धी